सैनिकांना श्वास देणारी माऊली असं जर मी आता म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही. की ताई नमस्कार, जय जय रघुवीर समर्थ. मी ना राष्ट्रासाठी सैनिकाची पत्नी आहे आणि सैनिकी अधिकाऱ्याची आई आहे. मी आपल्या सैनिकांसाठी ना एक काम करणार आहे. तुम्ही मला मदत कराल का? तुमच्या इच्छेने. कॉलेज मेसला पण वडिलांना असं वाटलं का ही लग्न करेल असं वाटलं होतं का? नाही, ते वाटणं बिटणं ऑप्शन नव्हते ना. काय ताई बघतोय मी, सावरकर नुसते वाचनातच का, जगण्यात कधी हे घडणं गरजेचं असतं असं मला वाटतं. तुम्ही हे सगळं करत हो ना, भिक्षा मागणे वगैरे, तुम्ही मुलाची रिॲक्शन काय होती? काय बोलते मी जाहीर, मी धर्मासाठीही काम करते आणि मी जातीसाठी पण काम करते. की लगायच सगळ्यांची तोंड बंद होतात की बापरे या बाईला बोलवलं खरी, जात आणि धर्माविषयी बोलायला लागली. आपल्या सोसायटीमध्ये पुन्हा राष्ट्रभक्ती फक्त फेसबुक पुरती किंवा वंदे मातरम म्हणण्यापुरतीच आहे. एक असा छोट्याशा मुलाचा तरुण सैन्य युनिफॉर्ममधला फोटो होता आणि त्याच्या पार्थिवावर दसऱ्याला अंतिम संस्कार होणार होते. म्हणजे घरी आलेच रे म्हणून सांगून गेलेला. हो हो, आणि नवरा पण मला तेव्हा माहिती होतं ही बाई अशीच म्हणून. मग हा प्रोजेक्ट केल्यावर कुपवाडामध्ये पण तुम्ही दुसरा दिला. येस. मग अनुभवात आलेलं शहाणपण काय होतं? आणि माझ्या फोनवर फोन होता की नमस्ते, आप सुमेधा जी बात कर रहे हो, हम पीएमओ सेक्रेटरीट से बात कर रहे हैं, हमारे पंतप्रधान नरेंद्र मोदी जी आपसे मिलना चाहते हैं. आता जर मदत मला करायची असेल सिर्फसाठी तर मी काय करायला पाहिजे? नमस्कार, मी सौमित्र पोटे, मित्रमणेमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आजचा आपला एपिसोड हा स्वातंत्र्य दिन विशेष आहे आणि आपल्या सगळ्यांना माहितीच आहे की आपण अशा एका पाहुण्यांना इथं बोलवतो ज्यांनी देशासाठी काहीतरी केलं असेल, ज्यांना देशासाठी काहीतरी करायचं असू शकेल, अशा व्यक्तीला आपण इथं बोलवतो. आज माझ्यासोबत आहेत सुमेधाताई चिथडे. मी तुमचं मनपूर्वक स्वागत करतो सुमेधाताई. सुमेधाताई काय करतात असं मी आता कसं सांगू तुम्हाला, फार मोठं काम करतात त्या. पण अगदी थोडक्यात सांगायचं तर सियाचीन ही जी सगळ्यात भारतातली जगातली उंच युद्धभूमी आहे, तिथल्या सोल्जर्सना ऑक्सिजनचा तुटवडा जेव्हा होतो असं जाणवायला लागलं, त्यानंतर या माऊलीने अत्यंत कष्ट करून मेहनत करून तिथे ऑक्सिजन प्लांट उभा केला आणि आपल्या सैनिकांना श्वास देण्याचं काम केलं. आता सियाचीनबरोबर कुपवाडामध्ये सुद्धा त्यांनी प्लांट उभा केलेला आहे. सैनिकांना श्वास देणारी माऊली असं जर मी आत्ता म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही. आणि अर्थातच मला असं वाटतं की असं काम करणाऱ्या या देशातल्या किंबहुना जगातल्या एकमेव व्यक्ती आहेत. तुमचं मनपूर्वक स्वागत करतो मी. आलेल्या गेस्टना आम्ही जनरली एक भेटवस्तू देतो, पण इथं त्याला ब्रेक मिळाला कारण आल्या ताईंनीच मला एक छान ही भेट दिलेली आहे, ही किचन. त्यामुळे लगेच मी माझ्या गाडीला लावणार आहे. सिर्फ नावाची फाउंडेशन या चालवतात, सोल्जर्स इंडिपेंडंट रिहॅबिलिटेशन फाउंडेशन नावाची फाउंडेशन या चालवतात आणि त्यामार्फत कामसुद्धा करतात. राष्ट्रप्रथम हा त्यांचा नारा आहे. आता हा काय आहे, कसा आहे हे आपण उलगडूया. सुरुवातीला तुम्ही आलात याबद्दल अश्मन पेबल्स तर्फे ही एक छोटीशी भेट. हा हँड पेंटेड दिवा आहे, तुम्हाला नक्की आवडेल. अर्क ऑइल्स यातर्फे ही तेलं ही पारंपरिक लाकडी घाण्यापासून बनवलेली आहेत, कोल्ड प्रेस पद्धतीने, त्यात काही प्रिझर्वेटिव्ह नाही, केमिकल्स नाही. तर ही अतिशय चांगली तेल तुम्हाला उपयोगी आहेत. आणि नेत्रा फूड्स तर्फे, अरे बापरे, नेत्रा फूड्स तर्फे ही रेडी टू कुक अशी तुम्हाला फार उपयोगी येते. आणि ह्यामध्ये सुद्धा प्रिझर्वेटिव्ह नाही आहेत आणि अतिशय चवदार मी स्वतः वापरलेली आहेत. अर्क ऑइल्स, अश्मन पेबल्स आणि नेत्रा फूड्स हे जर तुम्हाला ऑर्डर करायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी याची सगळी माहिती दिलेली आहे, कॉन्टॅक्ट डिटेल दिलेली आहेत, तुम्ही हे ऑर्डर करू शकता. हे मी स्वतः वापरलेलं आहे, अतिशय क्वालिटी प्रॉडक्ट्स हे आहेत, तुम्ही वापरून बघा, तुम्हाला आवडेल. तर सुरुवात करूया. सुमेधाताईंबद्दल मी फार लोकांना माहिती आहे कारण त्या खूप वर्ष काम करतात. गुगल केल्यावर त्यांच्याबद्दलची सगळी माहिती येते, त्यांनी काय काय केलं आहे, काय कशासाठी त्यांना कसे पुरस्कार मिळालेत. पण गुगलकडे जे नाही आहे ते आता आपण इथून त्यांच्याकडून काढून घेण्याचा आपण इथं प्रयत्न करतो आहे. तर मला असं कळलं सुमेधाताई की तुम्ही मुळात शिक्षिका होता आणि हा प्लांट उभा केला, सैनिकांसाठी सगळं काम केलं, तुम्ही कसा तो फंड उभा केला हे लोकांना माहिती आहे. पण मला त्याच्याही खूप अधिक खोलात जायचं आहे, बेसिकमध्ये जायचं आहे की राष्ट्रप्रथम हा तुमचा नारा आहे, राष्ट्रभक्ती असली पाहिजे, हे आहेच. म्हणजे आपल्याकडे फॉर्च्युनेटली अनफॉर्च्युनेटली 15 ऑगस्ट 26 जानेवारी आली की आपण सोशल मीडियापुरतं वंदे मातरम म्हणतो आणि आपला
कार्यभाग उरकतो असं दिसतं. तुम्ही शिक्षिका होता आणि तुम्ही ही सल कायम मांडलेली आहे की ती राष्ट्रभक्ती आणि राष्ट्रप्रती कर्तव्य जे असलं पाहिजे ते सर्वसामान्य नागरिकांमध्ये दिसत नाही. मला असा प्रश्न पडतो की तुम्ही स्वतः शिक्षिका होतात, शिक्षण हे फार महत्त्वाचं असतं. तुमचा अनुभव काय आहे? ही जी भावना आहे राष्ट्रप्रथमची, ही मुलांमध्येच का रुजवली जात नाही? तिथूनच का सुरुवात होत नाही मुळात? मुलांमध्ये रुजवली जात नाही असं मी म्हणू शकत, पण आपण दावा नाही करू शकत. पण त्याच्यासाठी जे प्रयत्न आहेत, किंबहुना मी असे म्हणते, हे कोणता हा विचार आहे, राष्ट्रभक्ती हा विचार आहे, पण ते जगणं होण्यासाठी ते जीवन जगणारी माणसं आपल्याला समोर, हे छोटी मुलं किंवा पुढच्या पिढ्या कशा असतात की हे नुसतं त्यांना आदर्शाच्या गोष्टी वाचायला नाही आवडत, तर त्यांना तशी जगणारी माणसं समोर दिसली तर. आणि आता असं आहे की आपण स्वातंत्र्योत्तर काळात सगळे जगणारे आहोत, त्यामुळे राष्ट्रभक्ती म्हणजे अजून वेगळं काय. त्यांना असं वाटतं की इतिहासात काय थोडंफार, दुर्दैवाने आपला इतिहास सुद्धा फ्रेंच राज्यक्रांती आणि वगैरे असं शिकवलं, रशियन राज्यक्रांती. तर नेमका इतिहास पोचवणं साधं छत्रपती शिवाजी महाराज. आम्ही ह्या सगळ्या आपल्या राष्ट्रपुरुषांना फक्त जयंती आणि पुण्यतिथीमध्ये बांधलं आहे. दुर्दैवाने आत्ताच्या आपण काळामध्ये सद्यस्थितीत बघायचं, अगदी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणले तरीसुद्धा आवाजाच्या भिंती उभं करणं ह्याच्यात ते आहेत का? हां, तर त्यामुळे शिक्षण क्षेत्रातनं हा बदल हवा असेल तर सगळ्यांच्या स्वाभाविक अपेक्षा अशा आहेत की हे शाळेत व्हावं, शिक्षकांनी व्हावं. पण मी स्वतः शिक्षक असल्यामुळे स्वतः असं म्हणते की सगळ्याच गोष्टी फक्त शाळेने आणि शिक्षकांनी करायच्या. आणि ज्या कुटुंबातनं ती मुलं शाळेत येतात त्या कुटुंबातल्या सदस्यांची काय जबाबदारी, त्या समाजाची काय जबाबदारी. कारण मुलं वाढत असताना ते ऑडिओ व्हिज्युअल इफेक्ट्स त्यांच्यावर होतच असतात. बरोबर बरोबर. मग समाजात त्यांना काय दिसतं, त्यांचे आदर्श, त्यांची पेहराव, जीवनशैली बघितलं तर त्यांच्या जीवनशैलीवर प्रभाव कोणाचा दिसतोय. सॉरी टू से, प्रत्येक क्षेत्राविषयी मी कायम आदर व्यक्त करून हे विधान करते आणि प्रत्येक ठिकाणी आवर्जून मांडते पण की राष्ट्रभक्ती का नाही, कारण आपल्या जीवनशैलीचा तो भाग नाही. आता आपण इस्रायलसारख्या देशाचं उदाहरण देतो, पण त्यांच्या जगण्याचा हा भाग आहे. रशियासारख्या देशामध्ये हा जगण्याचा भाग म्हणजे कसा. दुर्दैवाने मी असं म्हणते की आपल्याकडे आता विवाह संस्था, लग्न म्हणलं की बापरे तो इव्हेंट होऊन बसलाय, त्याच्यामध्ये संस्कारच पुसले जातात. ही बांधिलकी आहे, ही कमिटमेंट आहे ना आयुष्याची, दुसऱ्यासाठी बदलायचे, बऱ्याच गोष्टी द्यायच्या आहेत, हा संस्काराचा भाग आहे. तिथं आम्ही सिनेमाच्या गाण्यांवर काय ते संगीत वगैरे प्रकरण असतं, म्हणजे सॉरी माझ्यासारखीला ते समजत नाही, ते वाईट आहे असं मी म्हणत नाही, संगीत छान आहे, नृत्य करावं असं वाटणं हा सहज स्वभाव आहे. पण आयुष्यातले आपले लाखो रुपये सिनेमाच्या गाण्यांवर नाचण्यासाठी की ज्यावेळी आपण जीवनाची नवीन सुरुवात करणार आहोत, इथेच आपल्यासमोर रशियाला आपण कोणाचे अनुकरण करू नका, पण करायचं असेल तर या गोष्टींचं करा ना. घेऊया चांगल्या गोष्टी. तर रशियामध्ये न्यूली मॅरिड कपल पहिलं वॉर मेमोरियलला जातं, पुष्पचक्र अर्पण करतं की का, राष्ट्र सुरक्षित तुम्ही ठेवल्यामुळे आज आम्ही आमच्या जीवनाची सुरुवात करू शकणार आहोत. हा त्यांच्या जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे. इंग्लंडचे हाय कमिशनर जेव्हा भारतात येतात ना, तेव्हा ते आपल्या भारत देशातल्या व्हिक्टोरिया क्रॉस मेडल जे त्यांच्या देशाकडनं दिलं जातं त्या सैनिकांची आधी भेट घेतात भारतात येऊन. फ्रान्सचे ॲम्बॅसेडर भारतात येतात तेव्हा ते पहिले पॉंडिचेरीला जातात. म्हणजे कुठेतरी आश्चर्याच्या गोष्टी आहेत, ते तिथं का जातात. तर त्यावेळच्या युद्धाच्या वेळी त्या देशाचे अगदी थोडे सैनिक कामी आले होते, पण आमच्या सैनिकांमुळे आमचं राष्ट्र आहे ही भावना आहे. बरोबर. आणि हे आपल्या देशामध्ये आपण मुंबई दर्शनची बस फिरताना बघितलं तर ती शाहरुख खानच्या बंगल्याच्या बाहेर थांबते. कुठे राष्ट्रप्रेम आलं. आपण जेव्हा युरोपमध्ये जातो तेव्हा आपण नाईट क्लब बघतो. माझं अजिबात असं म्हणणं नाही की ह्या गोष्टी करू नयेत, पण राष्ट्र म्हणून जेव्हा तुम्ही स्वतःला प्रेझेंट किंवा प्रोजेक्ट करणार आहात तेव्हा ते प्रेम की ज्यांच्यामुळे आज राष्ट्राचं अस्तित्व आहे त्यांचं स्मरण आपल्या जगण्यात नाही. तिथे स्वातंत्र्यवीर सावरकरांचे ट्रॅफिक सर्कल आहे, आपण भेट देतो. ब्रिटिशर्स आजही म्हणतात की शत्रू असा होता सावरकरांसारखा की जो आम्ही अनुभवला. ती लोक आपला सन्मान करतात आणि आपण आपल्याच इतिहासाविषयी उदासीन असावं. छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणतो ना, मग महाराज काय दाढी वाढवणं, फेटे बांधणं, पुतळ्याला हार घालणं एवढ्या पुरतं आहेत का. आणि पुन्हा आवाजाच्या भिंती. छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणून ते होत नाहीत ना की त्यांचे गुण आहेत. ते गुण आमच्यापर्यंत कसे पोचणार, कारण आम्ही खरे शिवाजी महाराज वाचतच नाही, वाचून त्यांच्यापर्यंत पोचवले जात नाहीत. लहानपणी आज गोष्टी सांगणं हा एक फार मोठा संस्कार आहे. बरोबर. तो घरातनंच हद्दपार झाला, कारण मग म्हणून म्हणजे सगळं शाळा कसं
शिक्षकांना आज म्हणावं तर तुम्ही ठीक आहे की शिक्षकांनी हे जरूर करावं, पण दैनंदिन अध्यापनाशिवाय जी त्यांच्यावर कामं आहेत ना, 1000 प्रकारचे रेकॉर्ड क्रिएट करा, हे फुकट द्या, ते फुकट द्या, त्यांनी सतत अनेक प्रकारची माहिती अपलोड करत राहायची असते. मग त्यांनी शिकवायचं कधी? त्यांनी शाळेबाहेरची शाळा, म्हणजे मी स्वतः ज्याला इच्छा असते तो करू शकतो, हे मी पुन्हा म्हणते. नक्की जसं की तुम्ही काय केलं? मी करायचेच, कारण मी कधी या गोष्टींची आजही फिकीर करत नाही, तेव्हाही केली नाही, की मी जे नक्की चांगलं करणार आहे, मग माझ्या हातात या मुलांचं भविष्य आहे. एक क्युरिओसिटी म्हणून प्रश्न विचारतो की तुम्ही जेव्हा शिक्षिका होता, तू कुठं होता आणि तुम्ही काय करत होता, तेव्हा पण तुमच्या मनात हे होतं का आणि ते रुजवत कसं होतं? अगदी नक्की. मला असं वाटायचं ना की अरे भविष्यातला भारत माझ्या समोर आहे, त्यामुळे मी माझ्या मुलाला कसं शिकवीन तसंच मी त्या मुलांना शिकवायचे. तिथं म्हणतात ना की चला आज सॉरी, ही या मुलांचे जे काही तास ते आपल्या समोर आहेत ना, त्यांचं भविष्य घडवण्याची जबाबदारी माझी आहे असं मी बांधिलकी मानायचे. त्यामुळे शाळेबाहेरची शाळा असं एक माझं काही रेकॉर्ड पण मे बी शाळेच्या वेळी मिळू शकेल. मी काय करायचे त्यांना की ठीक आहे पुस्तक तर आम्हाला शिकवावंच लागतं, पण त्या बाहेर काय आहे पर्यावरण. आम्ही काय करतो, अच्छा पाऊस पडायला लागला की वृक्ष लागवड, पण ती जगतात का कोणी बघायचं? खरी गोष्ट आहे. आम्हाला सवय काय लागली, इव्हेंट करायचा प्रत्येक गोष्टींचा, झाड लावायचं, फोटो काढायचा, मीडियाला द्यायचं, लागवड झाली, अरे पण त्या झाडाचं पुढे काय झालं? त्यामुळे मुलांना माझ्याकडनं स्पर्धाच या असायच्या की आज तुझा वाढदिवस आहे ना, आज झाड लाव, पुढच्या वर्षी आज जे झाड लावलेस ना त्याचा पहिला वाढदिवस असेल, तुझा नाही, मग पुढच्या वर्षी अजून एक लाव, मग ह्या झाडाचा, त्याच्या पुढच्या वर्षी ह्याचा दुसरा, त्याचा पहिला. ह्या आयुष्यात तो ह्या वेगाने तू पुढं गेला पाहिजेस. मग आम्हाला जमीन कुठं, आम्हाला ना प्रश्न सांगायची खूप सवय आणि मला सोल्युशन्सवर काम करायला आवडतं. मग मी त्यांना असं म्हणते, तुम्ही रोज घरनं शाळेत येता ना, ज्या रस्त्यावर न येता ऑब्झर्व करा, त्या रस्त्याच्या कडेला तुम्हाला कुठेतरी जागा निश्चित दिसते आणि झाड लावायला कोणाची परवानगी लागत नाही. मात्र त्याला जगवायची मात्र जबाबदारी आपली आहे. दुसऱ्यासाठी करायचं नाही, लोक काय म्हणतील म्हणून तो त्याहून करायचं नाही, माझं मन मला सांगितलं पाहिजे. तर ते झाड लाव आणि येता येताना आपण शाळेत पाण्याची बाटली घेऊन येतो, येताना किंवा जाताना त्या पाण्याची बाटली शाळेतनं तरी भरून घेणे, तर घरनं भरून आण, त्याला पाणी दे, मग घरी जा किंवा मगच शाळेत ये. तुम्ही करू शकता, इच्छा पाहिजे. मग एकाने सुरू केलं की आपोआप मग यायला लागली मुलं, मॅडम आम्ही करतो. कारण मी ज्या शाळेत शिकवत होते ना, मला एका अर्थी खूप आनंद आहे की त्या मुलांना ना एज्युकेशनल कल्चरल एन्व्हायरमेंट नव्हती घरात दुर्दैवाने. म्हणजे कामगार वर्ग म्हणतो ना आपण, अशी ती मुलं होती सगळी त्यांच्या आईवडिलांची. पण मग त्यांना कोण हे देणार? जर घरात त्यांच्या ती एन्व्हायरमेंट नसेल तर ती जबाबदारी आमची नक्की आहे. पण शिक्षकांनी शिक्षक म्हणून मुलांसमोर उभं राहण्यापासून, म्हणजे आपली भाषा, आपली वाणी, आपला पेहराव, आपलं वाचन, आपलं वर्तन, हे आधी शिक्षकांनी सांभाळलं पाहिजे. कारण मुलं तुम्हाला फॉलो करतात. नक्की नक्की. आणि त्यामुळे आपण म्हणजे कोणी काही भारी हो समजायचं काही कारण नाही, उलट जबाबदारी आपली खूप आहे. त्यामुळे हे जसं मी झाडांचं सांगितलं गंमत, आता पाणी वाचवा कळतंय ना, पण आम्ही वळतंय कुठे? आणि आम्ही प्रत्येक ठिकाणी मी का करू, अमकं तमकं काम दुसऱ्यांनी कसं केलं पाहिजे ह्याच्यावर आमचा अभ्यास खूप असतो. मी कसं केलं पाहिजे म्हटलं, तुम्ही ज्या वस्तीत राहता, वाड्यात राहता, चाळीत राहता किंवा कुठल्या जनता वसाहतीत, तुम्हाला दिसतं ना सार्वजनिक नळ आहे, तो तुटलाय, तो फुटलाय, वाहतोय. मग आम्ही तोपर्यंत बघत राहतो की जेव्हा कोणतरी कॉर्पोरेशनवाले येतील, तो बदलतील, तोपर्यंत धो हजारो लिटर पाणी वाया जात आहे. मग मॅडम इथंच तर पुढे आपलं काम सुरू होतं. म्हणलं जेव्हा देश माझा म्हणतो ना आपण, मग इथं माझं काम आहे, आपल्या देशातलं पाणी येणं हे. मग काय करा, आपण एवढे सगळेजण तेवढ्या एरियात जेवढे जण त्या नळाचं पाणी वापरतात ना, 1 रुपया 2 रुपये एकत्र काढा, कारण ते पाणी आपल्यासाठी आहे. काढा, प्लंबरला बोलवा, नळ बसवा, काम झालं पाहिजे, पाणी वाचलं पाहिजे. ह्यांनी केलं नाही म्हणून तितके दिवस पाणी वाया घालवणे हे नाही होता कामा. करायला लागतात लोक, करतात आधी, पण स्वतःच्या खिशातलं द्यावं लागतं. की ठीक आहे मी तुमच्या वस्तीत नाही राहते, पण ते पाणी माझ्या मातृभूमीवरचं आहे, ते पाणी वाचलं पाहिजे. कारण आज थोडं आपल्या शहरापासून दूर जा, काही फुटांवर 1 हंडाभर पाण्यासाठी माणसांची वणवण चालली. स्वतः आधी दुसऱ्याचा विचार करा. आणि हे सांगून मुलं करणार नाही आहेत, आपण केलं. हां. मग मी जेव्हा त्यांना कुठे कुठे ट्रिपला आम्ही जायचो की बघा या गावांमध्ये नळ नाही, पाणी नाही, एकेका हंड्यासाठी कशी वणवण चालली आणि आपण किती पाणी वाया घालवतोय, हे जगताय तुम्ही, अनुभवलं. मग आता बदल करा. वाढदिवसाचे पैसे साठवा. वाढदिवसावर तो माझा अतिशय ऑब्जेक्शन आहे, चांगल्या अर्थी म्हणते की सेलिब्रेशन म्हणजे पुन्हा सेलिब्रेशन आहे. नावात काय आहे, वाढदिवस. कशाची वाढ?
वयाची त्यात शरीराची त्यात आपलं कॉन्ट्रीब्युशन काय? काही नाही. काहीच नाही. मग सेलिब्रेशन कशाचं करताय? कालच्यापेक्षा आज आपण प्रत्येकजण वयाने वाढले आहेत. मागच्या 1 तासापेक्षा आजचा 1 तासही पुढे गेल्यावर माझं वय वाढलेलंच खरी आहे. गोष्ट आहे. हो. आणि मी उलटं बघते त्याच्याकडे की जे काही श्वास मी मोजून आली आहे ना त्यातलं लेस होत आहे. त्यामुळे जे शिल्लक आहेत ना त्याच्यात मी अधिकाधिक चांगलं काम कसं केलं करू पाहिजे. शकेन? वा. सो हा दृष्टिकोन त्यांच्यात येण्यासाठी तसं जगायला लावलं पाहिजे. ती आपण नाही करणार आहेत. मग मी एक छोटी मला आठवते मी काय कॉम्पिटिशन घेतली होती की हे संस्कार नकळत. म्हणलं रोज सकाळी उठल्या ब्रश करताना करता. आता अशी होती की ते बेसिन वगैरे असेल पण समजा ज्यांच्या घरात आहे कसे दात घासता रे. मग सगळे काय ते असं ब्रश घेतो ते स्टोरी सगळी मुलांची ऐकली. नळ सोडला की किती पाणी आपलं एवढंसं तोंड धुवायला. तर म्हणलं अशी कॉम्पिटिशन आहे की मी तुम्हाला अशी मेजरमेंटची हे देणार आहे काय मग जग छोटी भांडी यातलं सुद्धा पाणी वाचवून जो तोंड स्वच्छ धुवेल ना नळ न सोडता त्याला माझ्याकडनं बक्षीस. किंवा तो नळ सोडा आणि खाली ते पाणी मोजात कमीत कमी पाण्यात ज्याचं तोंड धुतलं जाईल त्याला बक्षीस. मुलं आधी माझी काय कटकट आहे मॅडमची. म्हटलं करून तर बघा. प्रॅक्टिकली पॉसिबल आहे. म्हणजे ते कमी वापरायचं हे आधी तुम्हाला कळलं पाहिजे. विनाकारण वापरायचं नाही हे कळलं पाहिजे. घरातल्या माणसाला पाणी द्या हा संस्कार आहे. पण ते पाणी आता दिवस असे आहेत की ते पाणी ठेवा रिकामं भांडं ग्लास ठेवा हवं तेवढं घ्या. हां हवं तेवढंच घ्या. आलेलं मी सांगते तुम्हाला हवं तेवढं प्लीज घ्या. म्हणतील बाई काय कुचकट आणि आगावे म्हणू देत. लोक काय म्हणतील हा विषय नाही आहे. कारण आत्तासुद्धा मी तुमच्याकडे पाणी मागितलं एवढं घेतलं आहे मी 1 घोट पिणार आहे पण मी पेले की ते उरलेलं पाणी आपण ओतून देणार आहोत. पेक्षा मला जर 1 बाटली सेपरेटली मला हवा तेवढं मी 1 घोटभर घेईन. इतक्या छोट्या छोट्या आपल्या कृतींकडे ना आपण पाहिलं तर ही पण राष्ट्राची सेवा आहे. ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही अंगीकारत असताना तुमच्या भोवताली असलेली सोसायटी तुमच्याकडे कसं पाहत होती? ते कसे बघत होते पाहायला मलाच वेळ नसतो आणि मी कधी दिला नाही. कारण लोक टीका करतात नावं ठेवतात ते त्यांना त्यांचं काम करू द्यायचं आपण आपलं काम करायचं. कारण हे करतातच. मग मी शिक्षक असताना किंबहुना आता जे क्षेत्रात मी काम करते ते लोक नावं ठेवतातच. ज्यांना काहीच करायचं नसतं ते नावं ठेवायचं काम करतात. मग ते तरी काम कोणी करायचं. मग ते आपण ह्याला स्वयंसेवक म्हणते मी. असे स्वयंसेवक समाजात सगळ्या स्तरावर असतात. तुमच्याकडे एवढी जाज्वल्य राष्ट्रभक्ती म्हणजे घरातूनच आली का? घरातून नक्की आहे. घरातून नक्की आहे. ज्या वातावरणात मी वाढले ना माझे वडील अगदी छत्रपती शिवाजी महाराज स्वातंत्र्यवीर सावरकर थोरले बाजीराव पेशवे कानावर आपण म्हणून संस्कार फक्त शाळा नाही कुटुंब घरात. वडील माझे RSSचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ. आपण जेव्हा डोळ्यांनी बघायला लागतो आपलं घर काही चित्र फोटो माझ्या नजरेला हेच फोटो पडले. पहिले छत्रपती शिवाजी महाराज स्वातंत्र्यवीर सावरकर गोळवलकर गुरुजी. वडील रोज संघात जायचे. अखंड माणसं येणं सर्व स्तरातली समाजातली आणि आपल्या घासातला घास दिलाच गेला पाहिजे. वस्तूसकट पैशासकट आणि अन्नासकट दिलंच पाहिजे. आणि ह्यात काही कौतुक नाही आपण करत. हेच माणसाचं खरं जगणं आहे. याच्यात वाढले. आणि सावरकर माझे आदर्श राष्ट्रसेवा कार्याचे गुरु. सावरकरांचं नाव घेतलं ना की स्वतःच्या जगण्याचीच मला लाज वाटते. अगदी खरंच सांगते. कारण माझ्या तोंडातनं ते वाक्य कायम कारण माझ्या जगण्याचा तो मंत्र आहे की देहाकडून देवाकडे जाताना मध्ये देश लागतो आणि त्या देशाचा आपण देणं लागतो की मग ना मी लागते. मग वाक्य बोलायला भारी वाटतं ऐकायलाही छान वाटतं पण म्हणजे काय हा अर्थ जसा मी कॉलेज जीवनापासून हे वाचताना की म्हणजे काय मी करायला पाहिजे हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारायला पाहिजे. देहाकडून देवाकडे म्हणजे जन्म ते मृत्यू एवढं आयुष्य आपल्याला प्रत्येकाला दिलेलं आहे. ते किती आहे ह्याचं स्वातंत्र्य आपल्याला नाही पण कसं जगायचं हे नक्की आहे. पण आधीपासून ठरवलं होतं आपण देशासाठी काहीतरी करायचं असं काय ठरवलं? देशासाठी पेक्षा मला माझ्या जीवनाची वाट वेगळीच चालायची होती. असं ठरलं होतं आधीपासून? म्हणजे गंमत काही प्रसंग आपल्याला आठवत नाही सगळे दिवस शाळेचे. शाळेत आपल्या काय गॅदरिंग होतं ना स्नेहसंमेलन कार्यक्रमांमध्ये असायचं नाच गाणं काय काय असतं शाळेत. पण आपण समोर बसायचं म्हणते चीफ गेस्ट येणार यांना का बरं बोलवलं जातं ही मान्य म्हणजे अशा ह्या माणसांमध्ये काय वेगळं आहे की त्यांना इन्व्हाइट केलं जातं. त्यांचं उदाहरण दिलं जातं. मग आपण दिलेल्या उदाहरणाला फॉलो करायचं का आपणच एक उदाहरण बनायचं. मग आपण उदाहरण बनायचं असेल तर त्याच्यासाठी कष्ट आहेत. त्याच्यासाठी रस्ता आपल्याला शोधायचा आहे अभ्यास करायचा आहे. हे माझ्या डोक्यात खूप लहान की नाही मला फॉलोअर नाही व्हायचं आहे.
नाही, फॉलोअर होणं वाईट नाही. आता मी सावरकरांना फॉलोच करते, करेक्ट, मी महाराजांना फॉलोच करते. पण आपण आपल्या आयुष्य जे सुंदर देवाने दिले ना, त्याच्यामध्ये एक कर्म किंवा एक विचार तरी आपला असा असावा ना की ज्यातनं मला काही नको आहे, ते पूर्ण प्युअरली देणं पाहिजे. कारण नाही तर जनरली आपल्या जीवनाचा प्रवास असा आहे, गिव्ह अँड टेक आहे बघा. अगदी कुठेही जा, घरी दारी कुठेही, मग शब्दांनी तरी अपेक्षा आहे की त्यांनी तिने मला निदान ॲटलिस्ट थँक्स म्हणावं, निदान फोन तरी करावा, याही अपेक्षा आहेत. आणि मला एक तरी काम माझ्या आयुष्यात असं नक्कीच करायचं होतं की त्यातनं मला रिटर्न्समध्ये काहीच नको आहे. असं हे क्षेत्र आहे ज्याच्यात मी गेली 2 तपाहून अधिक काळ त्याकडे मी येणारच आहे. आपलं एक वय असतं, प्रत्येक एक टप्पे असतात वयाचे. लहानपणी आपण ठरवतो की मी हे करणार, मग आपण हळूहळू मोठे व्हायला लागतो, मॅच्युअर व्हायला लागतो. तशा आपल्या गरजा वाढत जातात. काही नव्या गरजा इन द सेन्स वयानुसार येणाऱ्या काही गोष्टी कळायला लागतात आपल्याला. आजूबाजूच्या गोष्टींना मोह व्हायला लागतो की आजूबाजूचे आपले लोक असे वागत असतात आणि आपण तसं काही करू शकत नसतो, काही करायचं पण असतं. तुम्हाला तुमच्या कॉलेज जीवनामध्ये किंवा लग्नाच्या अलीकडं पलीकडं अशा त्या अडनिड्या वयामध्ये तुम्हाला असे मोह झाले नाहीत कधी की आपण पण असं जरा मटेरियलिस्टिक लाईफमध्ये थोडं छान राहून बघूया, स्वतःचं कसं छान करता येईल बघूया? माझ्या सुदैवानी मटेरियलिस्टिक लाईफकडे मी नाही फारशी वळले कधी. सुदैवानी म्हणते, त्याला संस्कार असतील किंवा ते एक भूत असतं डोक्यावरनं की मला मला वेगळंच जगायचं होतं. आत्ता जगते ते वेगळे का नाही माहिती नाही, पण मला माझी वाट शोधून एक छान समाधान मिळेल. जसं मी सुरुवातीपासून म्हणते की मला रिटर्न्स काही नाही, अशा मनात विचार पण येता कामा नये, असंच काम करायचं होतं. त्यामुळे कॉलेज लाईफमध्ये सुद्धा मला असं वाटतं मी अशीच होते. म्हणजे कधी त्या वयात जे असतं नाही की छान नटावं, मग पार्लरमध्ये जावं, खूप शॉपिंग बिपिंग स्वतःसाठी करावं. एक तर सांगू का, ते दिवस आणि आर्थिक परिस्थिती कौटुंबिक ती नव्हती पण. आणि आपली चौकट आपण ओळखून मर्यादेत जगावं, वागावं. आणि सौंदर्य आणि काय श्रीमंती याबाबतचे माझे विचार तेव्हापासून जे क्लिअर आहेत ते आजही तसेच आहेत. बरं. की कायम मी म्हणत आलेली ह्या गोष्टी की मी स्वतःला सुंदर मानते जगात. सगळ्यात जगातली सुंदर मी आहे, म्हणजे हा आगाऊपणा वाटेल ऐकायला, पण मी मानते स्वतःला. का तर स्त्रियांमध्ये हा ॲप्रोच आणि ॲटिट्यूड येणं खूप गरजेचं आहे. कशा अर्थी? मी स्वतःला सुंदर मानते. कशी काय मी सुंदर? मी काय ते काय वर्ल्ड बिल्ड काय मिस काय तसं अशी सुंदर नाही, पण मी सुंदर आहे. का तर मला सुंदर विचारांचे संस्कार मिळालेले आहेत. ते सुंदर विचारांचं सुंदर लेणं घेऊन त्या विचारांमुळे आज माझं जगणं मी सुंदर करू शकलेली आहे, ही माझी धारणा आहे. आणि जगातली सगळ्यात श्रीमंत सुद्धा मीच आहे, हा माझा दावा आहे. कारण माझी श्रीमंतीची कन्सेप्टच पुन्हा वेगळी आहे. एक तर मी माझी आयडेंटिटी म्हणाल तर आत्ता अशी आहे की मी एका सैनिकाची पत्नी आहे, एका सैनिकी अधिकाऱ्याची आई आहे. मला 4 भिंती, 1 छप्पर आहे, 2 वेळचं अन्न आहे, पुरेसा कपडा आहे, मी आनंदी आणि समाधानी आहे माझ्या कामामध्ये, म्हणून मी श्रीमंत आहे. आणि हे विचार जेव्हा कारण जनरली आपल्याकडे असं म्हणा, चूक बरोबर स्त्री पुरुष हा भेद नाही, पण स्त्रिया घराची चौकट एक ठरवत असतात की घरात ती माणसं येतील, त्यांच्याशी प्रेमाने वागलं जाईल, खूप सगळ्यांचं करीन. आता जनरली आपण स्त्रियांकडे असं की हे एक्झिबिशन लागलं चालल्या खरेदीला, ते लागलं चालल्या, पार्लरची व्हिजिट म्हणजे बापरे मांडी तू जात नाहीस, असं काय काय विचित्र काय काय असतं, माहीत नाही. त्यांची प्रत्येकाची आवड आहे, मी कुणाला नावं नाही ठेवत. आणि माझे हे विषय कधीच नव्हते. मला आजही असं वाटतं की बापरे, पार्लरमध्ये जाऊन जर आपण सुंदर दिसणार असू तर मला असं वाटतं ती भांड्याला कलही करतात आणि नंतर ती जाते ना, तसं काहीतरी आहे असं मला वाटतं. कदाचित मी आत्ताच्या जगामध्ये वेडी असेल आणि दागिन्यांनी ते सौंदर्य अजिबातच येत नाही, हे माझे विचार आहेत. कारण माझ्या सौंदर्य आणि श्रीमंतीकडे बघायचा हा दृष्टिकोन आहे. आणि तो जर आला ना तर आपले आस्पेक्ट बदलतात जीवनाचे. की मी पैसा का कमवते, की मी माझ्या आधी आणि माझ्या पलीकडे मी कमवलेला कष्टाचा पैसा आधी कोणाच्या तरी प्रश्नाचा विचार करून त्याच्यावर तो खर्च करेल. अशा पद्धतीने आपण कमावलं तर मग ती अधिकाची हाव संपली ना की जे त्याच्यात आपण खूप समाधानी राहतो. म्हणून काही ध्येयाप्रत जाऊ नये, अधिक कमवू नये विचारांची मी नाही आहे. पण किती कमावलं म्हणजे तुम्ही शांत आणि समाधानी आहात का? आतमध्ये तुमच्या जे असेल ना ते तुमच्या चेहऱ्यावर बरोबर बोलतं. आणि मग आतमध्ये जर मी सतत तुम्हाला त्याच्या खूप हे असतात की मी कशी दिसते आयुष्यातला वेळ तुमच्या आउटलुकवर किती द्याल, त्यापेक्षा तोच वेळ तुमची कार्यक्षमता उत्तम आहे तोपर्यंत अधिकाधिक सेवेसाठी द्या. क्षेत्र तुम्ही कोणतेही निवडा,
पण काम करा आणि त्या कामातनं एक्सपेक्ट करू नका. हा जो तुम्ही मगापासून 2दा-3दा बोलला की मला असं काम करायचं की ज्याच्यातून मला काही रिटर्न नको, पण काम चांगलं झालं पाहिजे. हा टप्पा तुम्ही काम करत होता, छोटी कामं. हा जो महत्त्वाचा टप्पा आला की आता मी असं वाटतं की मी हे काम करतेय की जे मला हवं होतं कधीतरी करायचं, तो टप्पा कधी आला? साधारण लग्न आणि लग्नाच्या नंतर लगेचच. कारण माझी धारणा ती होती ना की मी माझा जीवन साथीदारच निवडला होता ठरवून. बरं. की मला सैनिक ह्या विषयाचं आकर्षण नाही, मी म्हणणार आदर. बरं. कारण मी खूप युद्धाच्या कथा, आपल्या सैनिकांच्या कथा, माझ्या वाचनाचे आवड हे 2 काय विषय राहिले. एक तर पारमार्थिक आणि एक राष्ट्र. आणि त्यात सावरकर माझं दैवत. सावरकर म्हणून सगळीच युद्ध काही शस्त्रांनी लढावी लागत नाहीत. आज मानसिक जी सावरकरांची ताकद होती, त्या ताकदीवर आपलं राष्ट्र उभं आहे. केवळ सावरकर नाही, ज्यांनी राष्ट्रासाठी हे योगदान दिले ना त्या सगळ्यांविषयी. पण आपण जे प्रपंचामध्ये आपलं सगळी चौकट आहे ना त्याच्यातच आयुष्य आपलं संपून जातं. बरोबर. आणि तसं सावरकरांचा प्रपंच नव्हता आणि तोच मला जगायचा होता. बरं. कारण तो जो माईंचा आणि सावरकरांचा एकमेकांचा घेतलेला निरोप, त्यांनी ना माझ्या मनाला तरुण वयातच भुरळ पडली की हे जगणं आहे. बरं. मी फिल्मी गाण्यांवर मी कधी भुलले नव्हते बरं का, किंवा असं तसं ते की हे जगणं आहे की लग्न झाले आणि आपला नवरा तुरुंगाच्या आत आहे आणि ते बाहेरून बायकोचा निरोप घेत आहेत. कसा की माई हा संसार करायचा की जो चिमण्या कावळे पक्षी पण करतायत, 4 काठ्या जोडायच्या, पोरांची वीण वाढवायची आणि मग त्यामुळे जसं एका कणसाच्या दाण्याला जमिनीमध्ये गाडून घेतल्याशिवाय अनेक दाणेदार, ते जे सावरकरांचे विचार ना ते माझ्या आत होते की खरंच आहे की त्यामुळे एका कुटुंबाने आपला प्रपंच खाली गाडल्याशिवाय देशामध्ये सोन्याचा धूर निघणार नाही आहे. त्यांनी आयुष्य दिलं, मग मी काय देते? मी फक्त वाचायचे का, आणि हे वडिलांनी मला जागं केलं. मी वाचायचे खूप सावरकर आणि वाचता वाचता मला वडील असे सहज बोलले, ते म्हणजे असेच होते की जरा बघितलं आणि काय ताई असं मी वाचत होते, माझी जन्मठेप का कुठलं पुस्तक सावरकरांचं, काय ताई बघतोय मी सावरकर नुसते वाचनातच का जगण्यात कधी, हे घडणं गरजेचं असतं असं मला वाटतं. आणि त्यांचा हा प्रश्न मी कॅज्युअल नाही घेतला की खरं, मी आप्पा म्हणायचे त्यांना की खरंच आप्पा म्हणतात ते खरं आहे, मी फक्तच वाचते, मी काय करणार आहे माझ्या आयुष्यात. आज जे आपलं काय चालू असतं आपल्याला कळत नसतं. मग म्हणलं हो सावरकर मला जगायचे, तर आता स्वातंत्र्योत्तर काळात मुळात मी जन्मालाच आलेली, मग मी काय करणार आहे. मला सेवा अशाच क्षेत्रात अशाच माणसांची, मग कुठलं तेव्हा असं ठरलं नव्हतं. मग त्या दरम्यान जे काही माझं वाचन सैनिकी जीवनाविषयी वगैरे होतं, म्हटलं येस, त्या माणसांनी मला भुरळच पाडलेली होती सैनिकांनी. का माहिती का, आता आपल्या देशात बघा शेतकरी, अंध, अपंग, दिव्यांग म्हणजे अनाथ, पर्यावरण सगळ्यावर कामं होतात, पाणी, पण सैनिकांचा विषय नाही चर्चेला जात. कारण आपण सहज आपल्याकडे काही काही जे आलेत ना वाक्प्रचार की लष्करच्या भाकरी, आपण आपल्या सैन्य दलाला किंवा सैनिकाला गृहीत धरलेले. आणि सैनिकांनी मला भुरळ घालण्यामागचं सेवेसाठी एक क्षेत्र निवडायचं कारण असं की त्यांचं जे जगणं मी पाहत होते, वाचत होते, अभ्यासत होते आणि आता नंतर जोडलेच गेले की एकतर आजपर्यंत माझ्या एवढ्या 2 तपांच्या वरच्या कालावधीमध्ये मी एकही सैनिक असा बघितला नाही की काही, आता सैनिक जेव्हा शहीद होतात काही ऑपरेशन्समध्ये दिव्यांगत्व येतं त्यांना, पण कधी एकही सैनिक माझ्यासमोर माझ्या आयुष्यात आला नाही की आता कसं माझ्यावर कशी वेळ आली, अख्ख्या भारतवासियांसाठी मी एवढं केलं, मग आता मला सरकारने अमुक तमुक गोष्ट फुकट द्यावी, अमकी तमकी सवलत मला मिळावी, हे भिकाऱ्यासारखं मागणं त्यांचं मी एकाही कुटुंबातनं पाहिलं नाही, एकाही व्यक्तीकडनं पाहिलं नाही. एकही सैनिक मी तक्रार करताना पाहिला नाही. ज्या ॲडव्हर्स कंडिशन्समध्ये ते सर्व्हिस करत असतात ना, तक्रार नाही त्यांच्या जीवनामध्ये. आणि काहीतरी मिळावं, त्यातूनही फुकट मिळावं, ही घाणेरडी मानसिकता नाही. आणि संप उठाव मोर्चे काढून आपलं आयुष्य ते बर्बादही करत नाहीत. सेवा परमो धर्म हे जे आहे ना, आणि म्हणून मी सुद्धा या माध्यमातून 2 ठिकाणांवर कामं जाहीर बोलून करते. काय बोलते मी जाहीर, मी धर्मासाठीही काम करते
आणि मी जातीसाठी पण काम करते, की लगायच सगळ्यांची तोंडं बंद होतात की बापरे या बाईला बोलवलं खरं, ही जात आणि धर्माविषयी बोलायला लागली. पण हेच आम्हाला आजही समजलं नाही आहे आणि म्हणून समाजामध्ये फार मोठ्या पातळीवर संघर्ष सुरू आहे. मी मानव जातीविषयी बोलते आणि मी सेवा धर्माविषयी बोलते, ह्याच्यात कुठे भेद आला? आणि हा जेव्हा संपूर्ण अखिल मानव जातीला उमजेल, समज आणि उमज यातला जो फरक आहे ना, तो उमजला ना की मनुष्याचं वर्तन आपोआप बदलतं. आम्हाला ती समजच नाही आहे आणि उमज करून घ्यायची नाही आहे. आणि मग लग्नानंतर, लग्नाच्या आधी आणि लग्नानंतर असं तुम्ही मगाशी बोललात. हो. आणि मग वडील, मी म्हणलं असे वडील जुन्या मतांचे की आता ग्रॅज्युएशन लास्ट इयरला मी असताना चला लग्न करा वगैरे. अरे बापरे, माझ्यासाठी ते संकट होतं, कारण तशी मी स्वच्छंदी होती जगणारी. कॉलेजमध्ये वाटलं का ही लग्न करेल असं वाटलं होतं का? नाही, ते वाटणं बिटणं ऑप्शन नव्हते ना, तो काळच तसा नव्हता. आता हे बोलतो की हल्ली न लग्नाचं वय 30-35 वगैरे ते उच्च विचार आहेत, ते आपला विषय नाही. त्यामुळे मग त्याचं घरातली चर्चा मी ऐकत होते, अरे बापरे स्थळ यायला लागले आणि अमकन तमकं. पण माझे दादा आणि वहिनी मला खूप फॉर होते, कारण त्यांना माहिती होतं की हे असलं काम नाही आहे, म्हणजे संसार वगैरे धड करेल असं. मग त्यांना त्यांचा पाठिंबा होता. मग हळूहळू आईला सांगायचा प्रयत्न केला, पण अच्छा म्हणलं हे काही बदणारं काम दिसत नाही म्हणलं. मग मी त्यांना सांगितलं अच्छा ओके, लग्न करायचं ना करते, मी सैनिकाशी लग्न करेन. मनात म्हणलं शोधा आता सैनिक तुम्ही, कारण मला हे साधारण काय होतं, सतत ज्या विषयाचा मला मागोवा घ्यायचा होता ते मी बघत होते, निरीक्षण करत होते की माणसं वर्षातनं एकदा सुट्टीवर येतात. त्यात एखादा सैनिक माझ्या वडिलांना कधी भेटणार आणि ते मला कधी दाखवणार, मी कधी लग्न करणार. त्यामुळे तो विषय टळेल अशी एक बालिश हे होती माझी. पण योग असतात. आम्ही एकाच सोसायटीत राहणारे. माझ्या नवऱ्याचा तो एअरफोर्समध्ये होता, त्याचा बॉन्ड संपून तो नुकता. पण माझ्यासाठी हे महत्त्वाचं नव्हतं की तो सर्व्हिंग आहे, त्याच्या मागे एअरफोर्स नाव होतं हे माझ्यासाठी खूप पुरेसं होतं की ते जीवन तो जगला होता. मग आमची ओळख झाली आणि त्यांनी मला प्रपोज केल्यावर म्हटलं नाही असं काही इतकं सहज नाही आहे म्हणलं हे प्रकरण वळणारं. तर म्हटलं नाही चांगली गोष्ट आहे, पण माझी अट आहे म्हणलं, वेगळी आहे जरा. अटपेक्षा मी जीवन प्रापंचिक अशी जगणार आहे ती मी नाही आहे, की ठराविक मुलं बाळं छान स्वयंपाक उपाशी नाही घरात ठेवणार, पण घरामध्ये चकचकीत घर नटवीन आणि खूप पैसे तू कमवून आण वगैरे अशा स्वप्नातली मी नव्हे. मला वेगळी वाट माझी नक्की सेवा करायची निवडायची. त्याला तू साथ देणार असेल तर आपण विचार करू. आणि माझा नवरा पण खूपच तसा होता आणि म्हणून मी त्याला हो म्हणले. मग लग्न आल्यावर मग की रस्ता शोधत होते आणि 99 म्हणजे लग्नानंतर बऱ्याच वर्षानंतर 99चं युद्ध झालं कारगिलचं. आणि मग तेव्हा मी एक प्रसंग सांगते असा, तो कारगिलच्या युद्धाच्या आधी नंतर, मला एक्झॅक्ट साल नाही आठवत, माझी दत्तक घेतलेली मुलगी एक वीर पत्नी, दोघी आहेत. ते झालं असं होतं, दसराचा दिवस, दसरा येणार होता आणि मी घरात वर्तमानपत्र वाचत होते. मला नाही वाटत मी कुठे हा शेअर केला आहे प्रसंग. आणि वर्तमानपत्र वाचत असताना त्याच्या शेवटच्या मागच्या पानावर अशी छोटीशी 3-4 ओळीची बातमी होती. एक अशा छोट्याशा मुलाचा तरुण सैन्य युनिफॉर्ममधला फोटो होता आणि त्याच्या पार्थिवावर दसऱ्याला अंतिम संस्कार होणार होते. विजयादशमीच्या दिवशी याच्या पार्थिवावर अंतिम संस्कार, अशी ती एवढीशी बातमी, त्याचा एवढासा फोटो. विवाहाला 6 ते 8 महिनेच झालेले होते. ती काय झालं मला सांगता येत नाही त्या दिवशी, पण तो प्रसंग माझ्या अजूनही लक्षात आहे की बातमी वाचली, अक्षरशः तो पेपर पर्समध्ये ठेवला, पैसे घेतले बरोबर थोडे, नवरा काहीतरी कामात होते, म्हणलं मी आले रे असं त्याला म्हटलं. माझी पर्स अडकवली खांद्याला, तो न्यूजपेपर घेतला आणि मी पुण्यात स्वारगेटला जाऊन पोचले. कारण मला ते ना खूप आजही आठवलं तरी मला खूप गिल्टी फील की मी दसरा साजरा करणार आहे, की या घरामध्ये आज तिथं पार्थिवावर अंतिम संस्कार. आणि ते पार्थिव कुणाचं आहे? सैनिकाचं आहे. तो असा तसा केला आहे का रोड ॲक्सिडेंटमध्ये किंवा दारू पिऊन असं काही? आपल्या सगळ्यांसाठी, आणि आपल्याला काही घेणं देणं नाही. हेच मला त्यावेळी खूप गिल्टी, लाजच वाटली मला. मग स्वारगेटला गेले आणि तिथल्या स्टार्टरला म्हणलं की दादा मला ना ह्या गावात, तो असं बघत राहिले की बाई वेडीबिडी आहे का? मी त्याला अशी ती बातमी दाखवली बघा, म्हणजे काय ते गावाचं छोटं नाव होतं की ह्या गावचा तो असं. म्हणलं या गावाला जायचं आहे. अहो ताई कुठल्या शहरात, काय माहितीचा? म्हटलं तुम्ही सांगा, इथनं गाड्या जातात ना काहीतरी. त्याच्यामध्ये मग कोल्हापूर, महाराष्ट्र कर्नाटकच्या बॉर्डरवरचं गाव असं काहीतरी होतं. मग मी त्यांना विचारलं, तो म्हटलं बसा या एसटीमध्ये. मी बसले. मग तिथून तिथं मी अक्षरशः अख्खा दिवस शोधत मी त्या गावामध्ये जाऊन खेडेगावात पोचले त्या दिवशी. तिथं पोचला तरी कुठं पत्ता होता माझ्याकडे.
पण खेडेगावातनं मग मी म्हणलं की दादा असं असं या गावातलं आपले दादा शहीद झालेत ना, मला त्यांना ते पण असे ताई, पण खेडेगावात ते असतं की हां ताई या इकडच्या अंगाला जा तिकडच्या अंगाला जा. मग तिथे एक ती टमटमसारखी रिक्षा असते ती केली, ते शोधत शोधत त्याच्या घरी गेले. घरी पोचले आणि तुम्हाला सांगते ना, मला तो प्रसंग अजूनही की त्या ज्या ऑपरेशनमध्ये तो शहीद झाला होता, तो युनिफॉर्म होता तिथे लावलेला, त्याचे आई बाबा होते. ऑब्व्हियस ते खेडेगावातलं सगळं सांगू का, हे प्रसंग पचवणं ना, त्या आईचा आक्रोश स्वाभाविक. आता आपण शहरामध्ये दुःख सुद्धा अगदी असं थोडंसं असं व्यक्त, त्यांच्या त्या पद्धतीने त्या व्यक्त झाल्या. बरं ते म्हणतात ना किनाऱ्यावरून सांगणं कुणालाही कसं पोह वगैरे, तशी माझी अवस्था होती. त्यांनी मला पहिल्यांदाच बघितलं होतं. मग त्यांची समजूत काढायचा खूप प्रयत्न केला. पण मी जे वाचून गेले होते ना की त्या मुलाचं लग्न होऊन 6-8 महिनेच झाले होते. माईबाबांबरोबर अर्थात माझी नजर त्या मुलाच्या बायकोला शोधत होती. करेक्ट. मग त्या जरा थोड्या शांत झाल्यावर त्याचे बाबा होते. म्हणलं तुमच्या सुनबाई कुठे आहेत? तर ह्या बाई इतक्या जोरात ओरडल्या माझ्या अंगावर, त्या मुलाची आई, मेली पांढऱ्याबाईची की म्हणली, त्या बापाकडे जाऊन बसली. मला ते इतकं अंगावर शहारे आले ते वाक्य ऐकून. त्या बाईचा तो सात्विक संताप होता, तो तिचं काय दुःख आवेग होता, त्यात काही दोष नाही देत मी त्यांना. पण म्हटलं बापरे, ह्या मुलीकडे असं वाक्य का तोंडात नाही यावं, असं शहीद होणं, त्या मुलीचा काय दोष आहे. मग मी काही त्यांना बोलले नाही. मग मी त्या काकांना म्हणलं ही कुठे आहे, म्हणलं आता माहेरी गेली. म्हणलं कुठे आहे माहेर तिचं? हे इथून जवळ गाव आहे म्हणलं. म्हणलं दाखवाल का मला? मग तिथून मी तिच्या गावाला, हो तिच्या गावाला जाईल. म्हणजे घरी आलेच रे म्हणून सांगून गेलेला? हो. नवरा पण मला त्याला माहिती होतं ही बाई अशीच म्हणून. बरं. मग तिच्या घरी पोचले. पण तेही वातावरण, म्हणून म्हटलं आपण ना खूप शहरातल्या मुलींनी ना जागं व्हावं की आपल्याला जे कम्फर्ट झोनमध्ये आपण जगतोय ना त्याची आपल्याला व्हॅल्यू नाही आहे. तर तिथं गेले तेव्हा ती माझी मुलगी फक्त 12वीत होती. 12वी पास झालेली होती आणि तिचा नवरा शहीद झालेला. अक्षरशः मला तो असा सगळा हे प्रसंग डोळ्यासमोर येतो आजही. अशी ती बसलेली होती आणि हे सगळे गावचे भोवती बसले होते आणि जोरजोरात रडत होते. मला काही कळेच ना. म्हणलं नवरा तिचा गेलाय, हे काय गावचे नातेवाईक असतील. दुःख स्वाभाविक आहे तो प्रसंग, त्यात दुःखाबद्दल मला नव्हतं. पण ती मुलगी आपण गोठून जाणं, अश्रू थिजणं, हे सगळं मी तिच्याकडे तिलाही मी नवीनच होते. पण आमच्या सैन्यदलामध्ये आम्ही एक परिवार असतो. मग मी नंतर तिचे बाबाही सैन्यदलातले निवृत्त आलेले, भाऊही तिचा सैनिकच होता. मग मी त्यांना माझी ओळख दिली की म्हणलं अशा ऑफिसरची मी आई आहे. मग या ताई बसा म्हणले. मग मी त्या सगळ्या लोकांकडे बघितलं, हात जोडले. म्हणलं ताई, मावशी, काकू, मला फक्त 5 मिनटं द्या, मला हिच्याशी बोलायचे, थोडे बाहेर बसाल का तुम्ही? अच्छा. त्यांनी असं बघितले कोण कुठची कोण बाई, म्हणजे ते सगळे मी नजरात ना आपण वाचतो. नाराजीने उठले सगळे. त्यांच्याबरोबर मी बाहेरही गेले. ती तिथंच ती अशा निष्प्राण नजरेने ती माझ्याकडे बघत होती, कारण सगळं ती जगाच्या पलीकडे होती. मग मी त्यांना हात जोडले. म्हणलं तुमच्यासाठी मी नवीन आहे, पण माझ्यासाठी हा परिवार माझा आहे. आजपासून ही मुलगी माझी आहे, सांगायला नाही आहे, तुम्हाला नंतर कळेल ती माझी कशी आहे. तर एक माझ्यावर उपकार करा की तिच्या भोवती बसून रोज असं रडू नका. आपण सगळे रडून तो परत येणार आहे हे प्रत्येकाला कळतंय. तरी तुम्ही ज्या पद्धतीने आक्रोश तिच्या भोवती बसून करता त्यातनं तिचं बळ वाढणार आहे का? नाहीच. तिचं दुःख हलकवणार आहे का? तर थोडी मला एवढी मदत करा, थोडा वेळ बाहेर बसा, मी बोलते तिच्याशी. ती नाहीच माझ्याकडशी बोलली, फक्त अशी निष्प्राण नजरेने माझ्याकडे बघत होती. धीर दिला तिला की मी आहे, आता तू माझी आहेस. तिच्या बाबांना सांगितलं, जन्मदाते तुम्ही तिचे असलात ना तरी ती मुलगी माझी आहे म्हणलं आता. आणि तिला असं रडतं ठेवायचं नाही आहे. ती फक्त 12वी पास झाली, तिला तिच्या आयुष्यात आपल्याला उभं करायचं आहे. तर ती जबाबदारी पूर्ण सगळी माझी आहे. मी तुमच्याशी बोलत राहीन. तिला तिच्या शेजारी बसले. पण ती अक्षरशः म्हणतात ना आपण जिवंत शरीर, श्वास चालू आहे म्हणून मेलेल्या भावनांनी असं तिचं ते मन गोठलेलं होतं, भावना अशी बसलेली. मला ते नाही सहन झालं. आणि मग मी रात्री परत आले घरी. तशाच त्या सगळ्या गाड्या बिड्या बदलत, पण त्या आतनं माझ्या जाईना. आणि सलग माझ्या आकडा का लक्षात आहे, 80 दिवस मी रोज तिला फोन करत होते. 80 दिवस ती वेळ झाली की मी तिला, आपण म्हणतो ना की एक ठराविक आपल्या जीवनाला हे असतं, तशी मी तिला फोन करायचे. पण ती नाहीच बोलायची. पण ती कानाला, बाबांनी तिच्या सांगायची की तिच्या कानाला तुम्ही फोन लावा, मी बोलत राहते, ती बोलेल तेव्हा बोलेल, मी हारणाऱ्यातली नव्हतेच.
मग अक्षरशः 80 दिवस संपले आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी हां बोला काकू असं म्हटलं. मी इकडेच तुम्हाला सांगते एवढी दो रडले ना की त्या मुलीचा आवाज मी जिवंत आल्याचा आवाज ऐकला. म्हटलं ठीक आहे बाळा, तू बोललीस ना माझ्याशी, आता मी येते तुझ्याकडे. आणि जी मी गेले ना तीच इथनं जाताना सगळ्या कॉलेजेसचे फॉर्म्स ते अमकं तमकं सगळी दुनिया घेऊन तिच्या घरी जाऊन पोचले. आणि म्हटलं आता हे बघ, तू जे काय आत्तापर्यंत शिकलीस, आता मी इथं आली आहे ना, तुला मी मुलगी म्हटलं ना, त्यामुळे आता आपल्याला शिकायचं आहे. सगळे बोलणार आहेत, मी पण तुला तेच सांगणार आहे की रडून तो परत येणार नाही आहे. पण आता हे नुसतं बोलत नाही राहायचं, आता कामाला लागायचं. तर हा फॉर्म भर, तुला ह्यातलं कुठे काय शिकायचं आहे ते सांग, ते सगळं आपण करू, मी तुझ्याबरोबर आहे. मग तिच्या बाबांना म्हणलं हे सगळं आत्ता ती लगेच नाही करणार, पण हे भरून घ्या आणि तिचं पुढचं सगळं, ती उभी स्वतःच्या पायावर राहीपर्यंत ती माझी मुलगी आहे. अच्छा. आणि आज मला सांगायला अभिमान वाटतो, ती माझी मुलगी आज MA इन इंग्लिश आहे. अरे वा. आणि खूप छान आहे आता ती. पण तो जो संघर्षाचा काळ असतो ना त्या मुलींचा, आता या मुलींनी जसे आता माझ्यासमोर आहे त्यांनी जे काही कपडे पेहरावे तसा या मुली नाही घालू शकत. बरोबर. कारण नवरा गेला म्हणजे जसं काही तिने केवढा मोठा गुन्हा केला, हे वातावरण तिथलं आहे. त्यामुळे आपण जे जगतो, मी म्हटलं ना, आपण आभार मानायला पाहिजेत. असे जे एक प्रसंग, मग असे खूप मुली माझ्या आयुष्यात आल्या की मला हे कळलं की मी त्यांच्या घरी जाते, की जिथं जास्त करून मी इंटिरियरला जात गेले, की कोणी आपला सैनिक शहीद झाला की घरी जायचे मी. कारण मला जे आपण म्हणतो ना की ऑन ग्राउंड, की खरी स्थिती काय आहे आणि आपल्याला कुठं काम करायला हवं हे आपल्याला कळलं पाहिजे. आणि म्हणून मी घरी जाऊन भेट घेऊन की त्या मुलीचं शिक्षण, मुलांचं शिक्षण, आरोग्य, काउन्सिलिंगपासून खूप प्रश्न खूप असतात. पण मी सांगते ह्याच माझ्या अनुभवातनं मला एकही सैनिक, एकही आमची वीरपत्नी, कोणीच असं दिसलं नाही की आता कशी आमची हे आमचा कमवता मुलगा गेला, नवरा गेला. आम्हाला कुणीही मला काही द्या ही आज तगायत माझ्याकडे कोणाची मागणी नाही आहे, असे परिवार आहेत. वर जसं पुढचं माझं पहिल्या प्लांटचं काम सुरू झालं सियाचेनचं, तेव्हा माझ्या या 3 मुली आहेत वीरपत्नी की त्यांनी 3-4 एक महिन्याचं पेन्शन या कामासाठी दिलेलं आहे. काय देण्याची दानत आहे. म्हणजे की ज्या मुलींचं जगणं वास्तविक त्या पेन्शनवर आहे, पण देण्याची. कारण हा जो विचार मी जगायचा प्रयत्न करते ना की आज माझाही मुलगा तिथं आहे, पण ज्या पोस्ट आपल्या आहेत जिथं बॉर्डरवर आपले सैनिक उभे असतात, त्या पोस्टवर समजा XYZ पोस्टवर माझा मुलगा आहे, ती पोस्ट माझा मुलगा कधी सोडू शकतो, जेव्हा दुसऱ्या कोणाचा तरी नवरा, मुलगा, भाऊ कोणतरी तिथे जाईल तेव्हा. मग मी फक्त माझ्या मुलाचाच विचार करायचा का? हे चुकीचं आहे. तिथे उभा राहणारा प्रत्येकजण हा माझाच मला वाटला पाहिजे. आणि ह्या भावनेनी मग ते काम सुरू झालं. आणि जसजसं मग मी त्या सियाचेन भूमीविषयी हे काम करता करता सायमल्टेनियसली माझं वाचन सुरू होतं. आणि मग अशीच आपला विषय झाला, मी शिक्षक, समोरचे आदर्श तुमचे हिरो कोण, तर ऑब्वियस की सिने स्टार्स, पॉलिटिशियन्स वगैरे वगैरे, आणि क्रिकेटर्स. वाईट आहेत का? नाही, ते त्यांच्या जागी मोठी माणसं आहेत. पण ह्या पलीकडे ह्या भविष्यातल्या भारतातल्या मुलांनी जर संपूर्ण समाज आणि राष्ट्राचा विचार करायला हवं असेल तर त्यांच्यासमोरचे आयडॉल्स बदलले पाहिजेत. कारण ही जी 3 क्षेत्र आहेत त्यांचा आर्थिक स्तर बघितला तर बुद्धीपलीकडचा आहे. तर हे असं जगणं यांनी जगलं पाहिजे की स्वतः आधी राष्ट्राचा विचार, की जे आपले सैनिक करतात. आणि मी अगदी ठाम म्हणू शकते की आज त्या बॉर्डरवर उभ्या असलेल्या सैनिकाची नीतिमत्ता जर बदलली तर राष्ट्र राहील का? शक्यच नाही. मग आपण मोठं होणं म्हणजे काय म्हणतोय की एक मोठं पॅकेज, मोठी घरं, सगळ्या ब्रँडेड गोष्टी, किंवा इथून उठून भारतातनं बाहेर जाणं म्हणजे आम्ही मोठे झालो. तर ह्या कन्सेप्टनी ह्या पुढच्या पिढ्या घडू नयेत. मग माझ्या हातात काय होतं, माझ्यासमोरच्या पिढ्यांना घडवायचं होतं, त्यांना सैनिकी क्षेत्रामध्ये करिअर या मुलांनी करावं. पण ह्याच्यासाठी आता शिक्षकी पेशात असताना मी बघत होते काय 30 मिनटं 40 मिनटं शाळेमध्ये जो काय शारीरिक शिक्षणाचा तास असतो, त्यावेळी मुलं मुली उभी राहिले की दबादब चक्कर येऊन पडतात. म्हणजेच त्यांचं शरीर सक्षम ताकदवान घडत नाही, म्हणजे त्यांचा आहार नीट नाही आणि बुद्धीनी अँगल्सच नाहीत. की आपण स्वतःच्या बाहेर, पुस्तकाच्या बाहेर जाऊन विचार करणं, समाजाचा विचार करणं, समस्यांविषयी आपण संवेदनशील, सगळं आयसोलेटच होत चाललंय ना. मी माझ्या बस ते आत्मकेंद्रित ते राष्ट्रकेंद्रित हा प्रवास जर करायचा असेल तर तुम्ही त्यांना एक्सपोजर तसं दिलं पाहिजे. याचा फटका तुम्हाला पण बसलाच की मी माझ्यापुरतं कुटुंब. जेव्हा तुम्ही प्लॅन उभे करत होता त्याच्यासाठी जेव्हा फंड्स गोळा करायची वेळ होती, म्हणजे
मला हे ऐकायला आवडेल ॲक्च्युली की मी ते वाचलंय की तुम्ही कसे फंड्स गोळा केले, पण अशा एका मोठ्या उंच असलेल्या युद्धभूमीसाठी आपण हा प्लॅन टाकायला पाहिजे हे सुचल्यानंतर ॲक्च्युली एक्झिक्युशन तसं सोपं नव्हतं, कारण हे म्हणजे केवढं मोठं काम आहे ते. त्याच्यासाठीचे फंड्स किंवा त्याच्याची धडपड जी आहे, कारण खूप मोठं जोडली होती तुम्ही याच्या आधी सुद्धा, हे कसं कसं केलं मग ते सगळं? ती माणसं आली का मदतीला? मदत असं म्हणाल तर सांगू का, मुळात हा विषय मी समाजापर्यंत फार उशिरा नेला. बरं. जेव्हा माझ्या लक्षात आलं की याला मला आर्थिक बळ खूप लागणार आहे. आधी विषय ते तुम्हाला कधी कळलं की आपल्याला हे असं करायचं आणि याला आर्थिक बळ लागणार आहे? वाचनातनं जेव्हा की काय नुसतं हां, मग ते 3 परमवीर चक्र विजेते जे आत्ता 21 पैकी 3 जीवित आहेत ना, त्यांना आपण इथं पुण्यामध्ये पहिल्यांदा महाराष्ट्रातनं पहिल्यांदा एकत्र एका प्लॅटफॉर्मवर आणलं होतं. बरं. का मला मुलांना, समाजातल्या सगळ्या स्तरातल्या लोकांना, ह्या ॲडल्ट्सना बघा, युद्धभूमी कशी असते बघा, छातीवर गोळी झेलायची म्हणजे काय बघा, हे ते आपले हिरो आहेत. तुम्ही आणलं होतं नाही? हां. बरं. आणि मग त्यावेळी ते दोघं होते, ते तुम्ही यूट्यूबवर सगळेच योगेंद्र सिंग यादव 99च्या युद्धातले भारतातले सगळ्यात लहान वयामध्ये हायेस्ट गॅलंट्री अवॉर्ड मिळवणारं ते व्यक्तिमत्व आहे. म्हणून मला मुलांना की बघा, वयाची अट नाही मोठं व्हायला, कर्तृत्वाने मोठं व्हायचं असतं. तो हा मुलगा, मी आता ते आदरणीय परमवीर चक्र संजय कुमार, आणि ज्या भूमीवर हे काम पहिल्यांदा केलं ते ऑनरी कॅप्टन बानासिंगजी. आत्ता मला एकदम आठवणी, आत्ता नुकती त्यांना परत भेटून आले जम्मू काश्मीरला. पण ही व्यक्तिमत्वच तुम्हाला सांगते ना, देव माझ्यासाठी हाच आहे. मी सैन्य दलातल्या प्रत्येक सैनिकाला देव मानणारी आहे. देव ही कन्सेप्टच माझ्यासाठी अशी आहे. कारण का, आपल्या आयुष्यात संकट आली की आपण ज्या शक्तीला नम्र होऊन हे करतो ना, शरणागत. हां, मग राष्ट्राला संकट आलं की त्यांनाच आपण आत्ता त्याच्यासाठी, आणि मग म्हणून मी कायम म्हणते की त्याच्यासाठी उरी, पुलवामा, पहलगाम व्हायची वाट पाहताय का? सैनिकांविषयी आदर निर्माण व्हायला अशी वाट का पाहायची? रोज ज्यांच्यामुळे आपण इथे सुरक्षित जगतोय त्यांचं रोज आपण स्मरण नको करायला का? हा तो विचार होता. आणि मग त्यांना भेटले जेव्हा माझा, आणि ते योगायोग म्हणतात की सियाचेन म्हणायचं, अगदी ठरवून आपल्यालाही विनंती करते, सियाचीन म्हणू नका, चेन. कारण तो शब्दच मुळात असा आहे की बाल्टी भाषेमध्ये सिया म्हणजे गुलाब आणि चेन म्हणजे मुबलक प्रमाणात. अच्छा, वा. आणि प्रत्यक्षात ज्या भूमीवर अगदी गवताचं पातसुद्धा उगवत नाही अशी ती जमीन आहे, सगळीकडे बर्फण बर्फच आहे. हे माझं वाचन, सायमल्टेनियसली बानासिंगजींची भेट, की तिथली ती सियाचेनची एक पोस्ट त्यांनी भारतात काबीज करून आणली ते. आणि मग म्हणलं अरे, कारण तिथं तर जाऊन मी त्यावेळी जाऊन बघून येणं शक्य नव्हतं. हे सगळं जे वाचलं होतं की तिथे 12ही महिने इतका फूट बर्फ आहे, वाऱ्याचा वेग इतका आहे, -डिग्रीजमध्ये टेम्परेचर आहे. आणि मग म्हणलं हे कसं शक्य? हे सगळं अगदी एक वेळ कबूल आहे, पण तिथं हवेमध्ये श्वास घ्यायला ऑक्सिजनच नाही आहे आणि तरी आपले सैनिक उभे आहेत. हे कसं शक्य असेल? हे बरोबर नाही मला वाटतं. ऑक्सिजनचं प्रमाण खूप खूप कमी आहे, अगदी विरळ आहे. अगदी तुम्ही लेह लडाखला गेला असाल तर बघा ना, त्याच्याही पुढे 20,000 फुटाच्या वर जायचं आहे. मग बानासिंगजींची जेव्हा गप्पा झाल्या तेव्हा मी म्हटलं की हाँ मैंने पढ़ा है, लेकिन आप मुझे बताओ ये सच में सही है क्या? और मैं वहाँ स्थित फौजी बहन के लिए कुछ करना चाहती हूँ. तो ते हंसले आणि मला म्हणले हाँ बहन जी, आप सच में कुछ करना चाहती हो तो वहाँ स्थित फौजी बहन के सास के लिए अगर कुछ कर सकती हो. अशा आमच्या गप्पा ते आमच्या घरी आले होते तेव्हा झाल्या. अच्छा, ते म्हणतात ना, मी शोधतच होते आणि मला ऑथेंटिक उत्तर मिळालं होतं. बरं. की वाचन वेगळं, मी वाचन शेवटी पुस्तकातनं सुद्धा आपण विश्वास ठेवतोच, पण तरी मला ते स्वतःलाच पचत नव्हतं की आता बघा ना, इथे आपण बसले 5 मिनटंसुद्धा श्वास नाही घ्यायला मिळाला तर आपण काय होईल? आणि तिथं हवेतच ऑक्सिजन नाही, मग आपले सैनिक कसे लढत असतील? हे मला त्यांच्याकडनं एक आपण म्हणतो एक्झाम्पल. अच्छा, मग ते इथं आत गेलं माझ्या. आणि मग नवऱ्याच्या मागे, मी माझ्या नवऱ्याला अशा कामासाठी खूप त्रास दिला की म्हटलं ठीक आहे, मी त्याला साहेब म्हणायचे. म्हटलं हे बघ, आता ना मी ह्याच्यासाठी काम करणार. मला म्हणलं कसं? म्हटलं करूया आपण, पण मी सांगते इथे माझे सद्गुरू आध्यात्मिक मला अक्षरशः मार्गदर्शन करतात की जेव्हा आपण म्हणतो ना की ती आंतरिक इच्छा आहे आणि विवेकानंद, म्हणून म्हटलं ही सगळे राष्ट्रपुरुष वाचनात नाही, जेव्हा त्यांचा एक विचार तुम्ही जगायला लागता ना तेव्हा ते आपल्याला बरोबर उत्तर आणि रस्ता दाखवतात. इथं विवेकानंद माझ्या मदतीला आले की तुमच्या कार्याचा हेतू शुद्ध आहे, कार्य पवित्र आहे, कार्याच्या मार्गामध्ये तुमच्या पारदर्शी ट्रान्सपरन्सी आहे आणि तुमची नक्की ध्येयापर्यंत जायची निश्चिती आहे.
म्हणल्यावर अख्खं जग जरी विरोधात उभं राहिलं तरी ती शक्ती ते कार्य तुमच्याकडनं करवून घेते, ही माझी प्रचिती आहे. कारण तेव्हा मग आम्ही काय केलं, आम्ही दोघांनी वाचनाला सुरुवात केली की इथं महाराष्ट्रात पुणे शहरात राहून हायेस्ट बॅटलफील्डवर आपल्याला ऑक्सिजनसाठी काम करायचं आहे. आणि तुझे सांगते बोलताना की आत्ता अशी एक बाई स्त्री तुझ्यासमोर बसलेली आहे की ज्याला या क्षेत्रातलं ABCDसुद्धा ज्ञान नाही आहे. ना मी वैद्यकीय शास्त्र शाखेची आहे, ना सायन्स, ना काही मला त्यातलं ज्ञान नाही. पण तो प्रश्न मात्र मला माझा वाटला होता की श्वासासाठी मला, कारण तिथे होणाऱ्या कॅज्युअलिटीज यामुळे लॅक ऑफ ऑक्सिजनमुळे होत्या. बरोबर आहे. मग प्रश्न दिसला की काम नको करायला. जनरली असं आहे की म्हणजे मला काही अनादर करायचा नाही, माफ करा, पण असं होतं की सैन्याला जर एखादी गोष्ट हवी असेल तर त्याच्यासाठी एक कोटा असतो, त्याच्यासाठी जर तुम्ही डिमांड केलं तर ते करतं. खरं सांगू का, राष्ट्र प्रायोरिटीनं करतं. होता ना तिथं प्लॅन, पण तो असेंबल केलेला होता. बरं. असेंबल म्हणजे वेगवेगळे पार्ट्स जोडून वगैरे असं होतं. मी आणि माझं असं म्हणणंच नाही आहे की सरकार करत नाही म्हणून मी करते. नाही, आलं माझ्या लक्षात. माझा प्रश्न असा होता की जर खरंच इतकं दुर्भिक्ष होतं म्हणजे आहेच त्या ऑक्सिजनचं, तर मग यंत्रणांना जागा करून ते लवकर. बरं, मी आता म्हणजे हा प्रश्न मला असं एकही ठिकाण नाही की तो आला नाही की हे तुम्ही का केलं, मला त्यांनी का नाही केलं. हां, मग तुम्ही का केलं आणि त्यांनी का नाही केलं. मुळात माझा नेचरच असं आहे की दुसऱ्याने का नाही केला हा माझा विषय कधीच नव्हता. मला तो प्रश्न दिसला, तो प्रश्न मला आपलासा वाटला. सगळ्याच प्रश्नांवर काही आपण नाही कामं करू शकणार, पण तो माझ्या क्षेत्र जिव्हाळ्याचं आहे माझ्या. बरं. आणि मला सेवा करायचीच होती, हे माझं ठरलेलंच आहे आयुष्याचं ध्येय म्हणून. आणि मग श्वासाशिवाय ते अजिबात न पचल्याने मग आतून जेव्हा म्हणतो ना, आतून मला ते होतं की येस तू करशील, पण तू आधी रस्त्याला तर चालायला लाग. म्हणून मग मी नवऱ्याशी बोलले तर आधी फक्त तो म्हणला तू न काय बोलशील याचा भरोसा नाही. म्हणलं हो, भरोसा तर माझा नाहीच आहे, मी तुला पहिल्या दिवशी सांगितलं पण ह्याच्यावर आपल्याला उत्तर नाही असा प्रश्न नाही आहे. म्हणलं प्रत्येक गोष्टीवर उत्तर आहे, फक्त शोधायचं आहे आणि त्याच्यासाठीची मेहनत घ्यायची. तर आपण आधी शोधू, तर बघू, प्रयत्न करू. प्रयत्नानंतर नाही आलं तर तो नंतरचा विषय, पण आधीच नाही का म्हणायचं. म्हणून सलग 3 वर्ष आम्ही दोघांनी अतोनात अभ्यास केला. आधी अभ्यास केला की हायेस्ट बॅटलफील्डवर जाऊन काम करायचं -55 डिग्रीला. असं नाही की कुठलं तरी एक यंत्र बसवून द्यायचंय, काम संपलं नाही. तिथं ते चाललं पाहिजे आणि तो आउटपुट जो आपल्याला अपेक्षित आहे तो मिळाला पाहिजे. मग त्या अभ्यासातनं आलेलं हे उत्तर होतं की ऑक्सिजन जनरेशन प्लांट अँड रिफिलिंग सेंटर. पण उत्तर आलं तरी त्याच्या एक्झिक्युशनसाठी येणारा खर्च तो 2.5 कोटी होता. म्हणल्यावरच खरं शांतच बसायला हवं होतं. पण ते नाही, म्हणजे हार मानणं हा माझा विषय. गोष्ट आहे ही 2019. अच्छा, म्हणजे 15 पासून हे सुरू झालं होतं माझं. मग उत्तर आलंय ना 2.5 कोटी. तुम्हाला आत्ताही मी सांगते की आता हे जे मी पुढं शेवटी मी म्हणणारच आहे की मी अजूनही 12-14 कोटींवर मी काम करणार आहे. कामं माझी सुरू आहेत. पण माझ्या मनात एकदाही असं येत नाही की तू वेडी आहेस का, कोटी खिशात आहेत का तुझे 10 रुपये तरी, तेव्हा कोटीच्या आणि कोटीच्या उड्या मारते. मग तिथे ते विवेकानंद, माझे सद्गुरू समर्थ रामदास स्वामी की सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करील तयाचे. माझी त्या भगवंता निष्ठा अशी आहे ना की हे कार्य मी माझं म्हणून मी करतच नाही. मी म्हणते ईश्वरी सेवा कार्य आहे. मग माझं कुठं आहे ते देवाने पाहून घ्यावं. त्यांनी मला रस्ते दाखवावेत, त्यांनी मला माणसं भेटवावीत, त्यांनी सगळं करून घ्यावं. आणि त्याच मार्गाने ते 2.5 कोटी उभे राहिले. कसं उभे राहिले 2.5 कोटी कसे उभे राहिले? कसे म्हणजे खरंच सांगू का, आधी विषय, कारण ऑक्सिजन जनरेशन प्लांट हा विषयही माहिती नाही, नाव माहिती नाही कुणाला. म्हणल्यावर मला सैनिकी जीवन आणि मुलांसाठी जसे मी प्रयत्न की सैन्य दलाचं करिअर, पण प्रेरित का व्हावं मुलांनी. तू कोण होणार मोठेपणी. त्या काळामध्ये 25 वर्षावर मागे गेलं तर डॉक्टर, इंजिनियर, अमकं तमकं उत्तरं होती. म्हणलं तेच क्षेत्र ह्याही सैन्य दलामध्ये पण आहेत. पण त्या पलीकडची सैन्यामध्ये खूप साऱ्या एंट्रीज आहेत. तुम्ही जा तर आधी त्या रस्त्याला तर चालायला सुरुवात करा. मग म्हणलं आधी सैनिक त्यांनी प्रेरित होणं म्हणून सैन्य दलाचं जीवन मुलांना दाखवलं पाहिजे. मग ते त्याग, राष्ट्रभक्ती, प्रेम, सेवा हे विषय पण तिथे येतील. म्हणून मग एक प्रेझेंटेशन 2 तासाचं मी राष्ट्राय स्वाहा इदम न मम असं त्या प्रेझेंटेशनमधनं मी लोकांच्या समोर गेले. ही भूमी आपल्या भारताच्याशी संबंधित आहे आणि हाच विषय माझा महत्त्वाचा होता की सैन्यदल, मग त्या बॉर्डर याच्याशी आपला संबंधच नाही असे आपण जीवन जगत असतो. आपण म्हणतो ते सैनिकांनी बघावं, ते राजकीय नेत्यांनी बघावं आणि काही घडलं की आम्ही काय करावं, आम्ही फक्त चर्चा करावी. तर हे नाही. तर आपण त्या काय आहे आपल्या आंतरराष्ट्रीय सीमा म्हणजे काय,
भारताच्या शेजारची राष्ट्र आणि आपलं राष्ट्र ह्याचा काय संबंध, आपण तो माणूस म्हणून, भारतीय नागरिक म्हणून इथपासून तो अभ्यास सुरू केला होता. आणि मग मी लोकांच्या समोर की तिथं ते आहेत ना म्हणून राष्ट्र सुरक्षित आहे. बरोबर आहे. आणि त्याच राष्ट्रातले आपण आहोत. मग आपण त्यांच्यासाठी काय करू शकतो. मी हे काम करायला सुरुवात केलेली आहे. तुम्हाला साथ द्यायची असेल आणि किती 1 रुपया द्या, 10 द्या, 11 द्या, असं तुम्ही मागत होता? हो, कुणाकडेही. म्हणून तर तो पायलट प्रोजेक्ट माझा भिक्षेचा, पावन भिक्षा, माझ्या भिक्षेलाच नाव पावन भिक्षा आहे. छान झोळी खांद्याला अडकवली होती आणि ती 13 माणसं अशी सुरुवातीची भारी होती ना. प्लान मी कुणाकडेच जात नव्हते. माझ्या घराच्या बाहेर पडले मी की जी 13 माणसं पहिली मला भेटतील ती कुठं माझ्या ओळखीची होती. पण माझ्या सद्गुरूंनी भिक्षेमागे काय अर्थ आहे म्हणून म्हटलं आपला धर्म, आपली संस्कृती आपल्या जगण्यातनं आपण दाखवण्यासाठी आपल्या जगण्यात ते येत नाही म्हणून तो धर्म तसा पोचत नाही. भिक्षा म्हणजे भीक नाही आहे. भिक्षेला केवढा मोठा पारमार्थिक सुंदर अर्थ आहे. इक्ष म्हणजे दृष्टी, डोळा. ती दृष्टी तुमची समाजाकडे पाहायची पाहिजे. समाजमन वाचा. तुम्हाला जो मेसेज घेऊन जायचा आहे त्या मेसेजसाठीच तुम्ही ती भिक्षा मागताय. माझ्या उदरनिर्वाहासाठी नव्हतीच. त्यामुळे 13 दिवस 13 घरं असं होतं. आणि ती घरं म्हणजे ॲक्च्युअल घरं बांधलेलं घर नाही. पृथ्वीमध्ये जितकी शरीर आहे तितकी भगवंताची घरे. 13 माणसं भेटली. त्यांना माझा मेसेज गेला की जय जय रघुवीर समर्थ. लोक माझ्याकडे वेडीबाई म्हणून बघायचे तेव्हा की बाईच्यानं डोक्यावर परिणाम झाला. मग नवराई म्हणलं तर ही न काय करेल, हिचा भरोसा नाही. म्हणलं तू बघ माणसं उभी राहतात का नाही. मग तुम्ही 13 माणसांकडे जायचं. 13 माणसं बाहेर पडले ना की आत्ता काय रिक्षावाले भेटले, मग कोण भाजीवाले भेटले, मग कोणतरी रस्त्यावर जाणाऱ्या बाई भेटल्या की ताई नमस्कार, जय जय रघुवीर समर्थ. मी ना राष्ट्रासाठी सैनिकाची पत्नी आहे आणि सैनिकी अधिकाराची आई आहे. मी आपल्या सैनिकांसाठी ना एक काम करणार आहे. तुम्ही मला मदत कराल का तुमच्या इच्छेने. मग त्याच्या काही म्हणा काय म्हणजे काय करायचं, तुम्ही जे कमवता आणि त्यातला 1 रुपया पण द्या मला चालेल. मग त्याच्यामुळे आपण असे गेलो की आता आत्ता तू मला ओळखतोयस, तुझ्या दारात तू म्हणजे बाई भामटी दिसते, बऱ्या घरची दिसते की कशाची भिक्षा. कारण आत्ता कोण भिक्षा मागते, आपल्याला अशा जगणारी माणसं समोर दिसत नाही. त्यामुळे त्या गोष्टींवरचा आपला विश्वास उडतो आणि तो विश्वास समाजात राहणार की असं मी दावा नाही करत की यामुळे तो बदलला आहे, पण मी प्रयत्न केला ह्याचा मला आनंद आहे. मग ती 13 माणसं की मी 13 माणसानंतर थांबायचे. का थांबायचे, कारण पैसा हा विषय असा आहे की कितीही कमवला तरी हवा आहे. आणि मनाला संयम बंधन हवं होतं. आणि स्वतःला मला टेस्ट करायचं होतं की मी जेव्हा लोकांसमोर उभी राहते तेव्हा त्याच्या रिॲक्शन्स येतात ना, त्या पचवायच्या होत्या मला. मग माझ्या खांद्याला मस्त झोळी होती, त्या झोळीत माझ्या पावती पुस्तक असायचं. आणि मग मी लोकांना असं बोलले की काही जण आता अच्छा तर बाई तू उभीच आहेस का, घे बाई 5 रुपये कोणी 10 रुपये असं, अशी ती सुरुवात झाली होती. आणि मग मी त्यांना ते नाही ताई 2 मिनटं थांबा ना. मग मी त्यांचं नाव विचारचे. मग ते असं कोण करायचं, हो पावती बिवती नको आहे बरं का. पण म्हटलं मला द्यायची आहे ना, नंतर तुम्ही टाका पण मला द्यायची आहे ना, असं म्हणून मी ते सुरुवात केलेली होती. मग ते 13 दिवस 13 घरी झाल्यावर करोना आला त्या दरम्यान. मग खरी परीक्षा होती माझी. आणि आता ह्या रेटनी माझे 2.5 कोटी नव्हते उभारणार. म्हटलं आता 13 दिवस 13 घरं करून सुद्धा उपयोग काय नव्हताच. आधी मी स्वतःला टेस्ट केलं ना की मी लोकांसमोर उभी राहू शकते का. मी जर तुला असं म्हटलं चल आता हे ऐकून छान वाटलं, ही झोळी घेऊन मागायला लाग माझ्यासाठी भिक्षा, नाही जाणार आहे कोणी. ते म्हणतील या बाईचं डोकं फिरलं, आमच्या मागे कशाला लागते. मग वेगवेगळ्या सोसायटीज अशा त्यांच्या यांना भेटून सोसायटीच्या अध्यक्षांना वगैरे की मी हे काम करते, मला फक्त बोलायला द्या तुमच्या सोसायटीतल्या लोकांशी. अशी सुरुवात. पण तेव्हा कोरोना असल्याने मला परमिशनही मिळत नव्हती. अगदीच तुम्ही कोणाच्या घरात, मी अशीही कोणाच्या घरात जात नाही. भिक्षा काळात मी कोणाच्याही घराचा उंबरा पण ओलांडला नाही. मी दारात उभी असायचे. आणि मी अनोळखी घरच ना सगळी. ओळखीच्या घरात गेल्यावर काय शेवटी कोण 100-500 त्यावेळी दिले असते मला, ते तर मी टाळलं होतं. कारण मग ती भिक्षा कशी काय. नंतर गेले आपल्या परिचयाचे, कारण त्यांनाही मला बरोबर घ्यायचंच होतं. मग ही 13 दिवस संपल्या, ती जी परीक्षा तेव्हा सुरू झाली. मग जेव्हा परमिशन काढून मी जात होते त्या सोसायटीतल्या लोकांना माहिती होतं ही बाई आता टपकणार आहे आपल्या इथे. तर असं अगदी की लोक लगेच छान दार लावायचे, पडदा सरकवायचे. अहो आत्ता ना घरात कोणी नाही आहे. आता मी जर तुला म्हटलं की तुझ्या खिशात आता 10 रुपये पण नाही तिथल्या कुणाच्याही, तर हे खोटं आहे, नक्की खोटं आहे. तुम्ही देऊ नका, मला त्याचं दुःख नाही, पण माझ्याकडे नाही येत हे म्हणू नका. कारण किंबहुना मी तर म्हणते असं धाडच ठेवा, मला तुला नाही द्यायचे. मी कुठं सक्ती केली आहे कुणावर, तुम्ही नाही म्हणूच शकता. मी भिक्षा मागते, भिक्षेला थोडीच सक्ती आहे की दिलीच पाहिजे म्हणून. तिथं भक्ती असेल तर द्या. तर
असे खूप छान छान अनुभव. आत्ता कोणी नाही आहे, मला असं माझंच मनाशी हसायला यायचं. आणि घरी आले की अरे आज आपल्या झोळीत काहीच नाही, कसे काय 2.5 कोटी उभे राहायचे. मग हळूहळू मोठी मोठी ऑफिसेस, मोठ्या संस्था ह्याच्यामध्ये तो माझा राष्ट्राय स्वाहा इदं न मम हा 2 तासाचा कार्यक्रम मी जाहीर करायला लागले. मग लोकांपर्यंत तो मोठ्या प्रमाणात विषय पोचायला लागला आणि मग मी अपील करायला लागले. पण आम्ही काय करू शकतो सांगते, त्याच्यासाठी म्हणलं मी आली की तुमचे वाढदिवस, 60, 75 पार्टी, गेट टुगेदर, लग्न, मुंज, वास्तुशांत, पूर्वजांचं स्मरण, कोणत्याही कारणाने पैसा नक्की खर्च करता, तो तुमचा पैसा आहे. पण तोच पैशातला मला 1 रुपया द्या, चालेल मला, पण द्या एवढं मात्र नक्की. ही विनंती आहे, हक्क वगैरे म्हणून मी मागत नाही, विनंती आहे. मग हळूहळू हळूहळू लोक मला बोलवायला लागले. खूप स्लो ते झालं, पण 4 वर्ष लागली मला पहिल्या प्लांटच्या 2.5 कोटी उभं करायला. आणि 2019ला 4 ऑक्टोबर जगातल्या सर्वोच्च रणभूमीवर पहिला ऑक्सिजन जनरेशन प्लांट हँडओव्हर करू शकलो. तो जो समाधानमय म्हणतात ना, काय आपण आधी खूप द्यावं लागतं, न मागता न अपेक्षा ठेवता, आणि मग जे काय मिळतं ना. पण आता मला एक सांगा, तो प्लांट काम काय करतो, कसं होतं काम तिथलं? तो 20 फूट कंटेनराइज प्लांट आहे. ऑटो जनरेट होतं एका सिंगल क्लिक. आणि देताना सुद्धा सांगू का, आमच्या दोघांचं त्या मागेची भूमिका अशी होती की तिथली मॅनपॉवर कमी व्हावी. ऑक्सिजनला आपण आहे का वेटिंग वगैरे रजिस्टर करा नंतर या, त्यामुळे ते इमिजिएट मिळायला पाहिजे. आणि -55 डिग्री ऑनवर्ड्सला त्या यंत्रणेने काम केलं पाहिजे. त्यामुळे आउटपुट त्याचा 100% पाहिजे. त्यामुळे एका सिंगल क्लिकवर ती यंत्रणा काम करते. आहे त्या हवेतनं तो ऑक्सिजन सक केला जातो. तो ऑटो जनरेट होऊन बेबी सिलेंडर, कारण हाय अल्टिट्यूडला जाताना पाठीवर जास्त ओझं पण नाही, त्यामुळे ते बेबी सिलेंडरमध्ये तो रिफिल केला जातो आणि तो घेऊन आपले सैनिक जातात. आणि किती सैनिकांना तो लागू शकतो तिथे सिच्युएशनवर डिपेंड करतं. आता आपण आत्तापर्यंत जे ऑक्सिजनेशन प्लांट दिलेत ना, ते आपण आर्मीच्या हॉस्पिटलमध्येच दिलेले आहेत, कारण तिथे डॉक्टर्स असतात, तिथे ती लोक तो म्हणते, तो डिसिजन त्यांचा असतो. आणि एकदा आम्ही प्लांट त्यांना हँडओव्हर केला की तिथं माझं काही संपलं. मग मी असं म्हणते का मी दिला किंवा आम्ही दिला ना, विषय संपला. हा प्रोजेक्ट केल्यावर कुपवाडामध्ये पण तुम्ही दुसरा दिला. मग अनुभवात आलेलं शहाणपण काय होतं, म्हणजे ते काम आणखी लवकर झालं ना, म्हणजे कुपवाडा 19 नंतर 22 आणि 22 नंतर आता 25, साधारण 3-3 वर्ष मला लागली. हो, कारण पहिला 2.5 कोटी, दुसरे आत्ता जे 2 झाले ते 3.5-3.5 कोटींचे आहेत. आणि मीन व्हाईल म्हणजे परीक्षेचे प्रसंग असे आले की पहिला प्लांट जेव्हा आम्ही हे करायला, आधी तर जायला लागतं ना तिथे साईट व्हिजिट वगैरे. तर तिथे तो इन्स्टॉल करायला जाण्याआधी तो प्लांट आपण जर्मन टेक्नॉलॉजीचा आहे, तो तिकडनं आला आणि तिथं पोचवण्यासाठी रस्ते बंद. मग निसर्गच असा आहे ना की तुमचे सगळे मानवी प्रयत्न तिथे शून्य पडतात. मग तो एअरलिफ्ट करून प्लांट पुढे न्यायचा होता. मग तो एअरलिफ्ट करण्यासाठी विमानामध्ये तो अपलोड करताना, मिस्टर माझे तिथे गेले होते, अपलोड अनलोड करताना एका रात्री 2-3 वेळा तो हे करावं लागलं, कारण क्लायमेट पण म्हणजे निसर्गापुढे आपण इतके शून्य आहोत ना, हे तिथं गेल्यावर लक्षात येतं. आणि ते करण्यासाठी माझा एक सैनिक कसा असतो ना, की एकदा त्यांचं ते ध्येय ठरले ना की मध्ये आधी ते रिझन्स देत नाहीत. आपल्याला एक्सक्युजेस सांगायची खूप घाणेरडी सवय आहे आणि या गोष्टीची मला मनस्वी चीड आहे. ध्येयासाठी काम करताना मध्ये कारणंच सांगायची नाहीत, आलेल्या कारणांवर उत्तरं शोधायची. आपल्याला कारणं सांगायची खूप घाणेरडी सवय आहे. तो मनुष्य सलग तिथे 18 तास टार्मेकवर होता आणि हाय अल्टिट्यूडला ना, बाय नेचर. आत्ता मी इथं बोलते पण मला थोड्या वेळाने कोरड पडते, पाणी प्यावंसं वाटतं, आतून भूक लागते आपल्याला, ते तिथं भावनाच निर्माण होत नाहीत, कारण निसर्ग साथ देत नाही. -डिग्रीजमध्ये तहान भूक नकोच काय म्हणजे कळतच नाही आपल्याला. आणि त्यातून माझा नवरा डायबिटिक, त्यांनी तेवढे 18 तास सलग काही खाल्लं प्यायलं नाही. पण तो प्लांट तिथनं एअरलिफ्ट झाला, तिथं पूर्ण काम करून जेव्हा तो परत आला त्याच्यामध्ये मध्ये काळ खूप गेला आणि तेव्हा मग त्याला जॉईंट कावेळी झाली तिथे, ती पोटात उतरली आणि मग तो आजारी पडला इथं येऊन. पण सांगते ना, ही जी मी म्हटलं ना एक परमेश्वराने दिलेली सुंदर संधीपेक्षा ती आम्हाला त्यांनी जोडी मस्तच बनवली होती देवानी, की आता आजारी पडला म्हणला मग काय आराम करा, विश्रांती घ्या. पण आमच्या दोघांमध्ये प्रापंचिक गप्पा मला आज आठवणीत पण नाही आहेत. तो तिकडून आल्यावर सुद्धा की हां असं झालं आहे, पण आपण ठरवलं आहे काय, तो जेव्हा 2.5 कोटींचा करायचा तेव्हाच आमच्या दोघांच्या इथं ठरलेलं आहे
की जिथं जिथं हाय अल्टिट्यूडला आपले सैनिक आहेत आपल्याला असं कळतंय आणि लॅक ऑफ ऑक्सिजनमुळे कॅज्युअलिटीज होत आहेत, तिथं तिथं आपण जिवंत आहोत तोपर्यंत हे काम करत राहायचं आपल्या अखेरच्या श्वासापर्यंत. आणि तेव्हाच हे आपण म्हणतो ना की पुढच्या ह्या प्रोजेक्टचं बीज तिथं पेरलं गेलं, जम्मू काश्मीरच्या प्लांटचं. मग आत्ता तर 2.5 कोटी उभे केले होते आणि आता पुन्हा कारण तो काळ परत पुढे जाणार की सगळ्याच्या किमती वाढणार, सगळं आलंच ते. मग पुन्हा 3.5 कोटीचा प्रवास होता आणि मग तो आजारी पडला. मग सतत त्याचं हॉस्पिटलायझेशन सुरू झालं. मी सर्व्हिस करत होते तेव्हा. अच्छा, तुमची सर्व्हिस पण चालू होती? हो. आणि मग त्यामुळे मी घरात अक्षरशः नसायचे, कारण आले ना की कुठे कुठे कार्यक्रम असायचे की तिथे बोलायला जा, हे बोलल्याशिवाय ते कळणार कसं लोकांना. त्यामुळे ते चालू होतं. आणि असे कार्यक्रम करत 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 2019ला 15 एप्रिल 2019ला की जेव्हा नवऱ्याची तब्येत अगदी खालावलेली होती आणि डॉक्टरांनी आता आमच्यावर सोडलं होतं की कृपा करून त्यांना अल्टिट्यूडला नेऊ नका. पण आम्ही ना स्वतःशी कन्व्हिन्स होत दोघेजण की मरण येणार आहे ना आज ना उद्या, माहिती नाही. काम करताना मरा ना, काम करायचं नाही हे सांगून कशाला मरायचं. त्यामुळे आम्ही दोघं जम्मू काश्मीरला गेलो. तो प्लांट त्यांनी इन्स्टॉल केला तिथे आम्ही दोघांनी. आणि मग परत आल्यावर मात्र तो खूप वेगाने डाऊन झाला. आणि मग काय जगणं सुंदर मी म्हणते. म्हणून मला निराश होणं, कारणं सांगणं, एक्सक्यूज सांगणं आणि म्हणून ते झालं नाही हे सांगण्यामध्ये रडत बसणं हे जमणारच नाही. इकडं आल्यावर जेव्हा त्याला ॲडमिट करत होतो आम्ही हॉस्पिटलमध्ये, तेव्हा आम्ही जात होतो काय म्हणतो आपण स्पायनल कॉर्ड इंजुरी सेंटरवरनं, ज्या हॉस्पिटलमध्ये त्या सेंटरवरनं आम्ही पुढे त्याला ॲडमिट करत होतो. त्याला स्ट्रेचरवरनं नेत होते आणि आम्ही त्या दोघांच्या ह्याही लोकांसाठी करायला पाहिजे नाही काहीतरी. आमच्या दोघांच्या गप्पा काय असायच्या. बापरे. तर म्हणलं चल बघूया ना. पण मग आणि तो सुद्धा तिथे ट्रीटमेंट चालू आहे त्यावेळी. मग ते इथं बघ, मग गुगलवर वाचा अमकं तमकं सोलरचं काय, मग परत बजेट काय, मग खर्च किती येईल. कारण आत्ता 2.5 कोटी देऊन परत 3.5 देऊन पैसा उभा करायचा, त्याशिवाय कामं कशी आणि लोक अशी कशी देतील. त्यामुळे पुन्हा ते बरं आता तो हॉस्पिटल म्हणलं माझं बाहेर जाणं हॉस्पिटल बघणे. पण ते आम्हाला कधी हे अडचणी समोर आतमनात प्रश्नाचं अडचण होती. पण तो ठीक आहे ट्रीटमेंट चालू आहे, डॉक्टर नर्स बघतात, मी आलेच जाऊन असं करून मी जायचे कार्यक्रम करून मी परत यायचे, पण पैसे उभारायचे. आणि हे करताना मी 2022मध्ये त्याची साथ सुटली. पण त्याची आमच्या गप्पांमध्ये जी इच्छा होती की तो प्लांट उभा करायचा आहे आपल्याला, सोलर वॉटर हीटर सिस्टीमचा. कारण आम्ही जगलोच ह्याच्यासाठी दोघं जण, सेवा करायची बस आपल्याला, ती कमिटमेंट होती आमची एकमेकांची आणि राष्ट्राशी. त्यामुळे मी नवऱ्याला शेवटच्या वेळी शब्द दिला होता की हा प्लांट मी काम पूर्ण करीन. आणि विदिन 8 months तो प्लांट पूर्ण झाला, तो गेला. आणि म्हणजे ती आपल्याला एक सैनिकनं कार्यरत ठेवतो. आता आज मी बोलते उद्या मीही नसणार आहे ना, हे तर गृहीत आहे ना. मग कारणं काय द्यायची, वय तर माझंही होतच राहणार आहे. मग मी काय करणार, मी घरात बसणार, म्हातारी झाली माझा होणारच आहे. तो निसर्ग आपल्याला अशा ग्राफने आणणारच आहे. पण जेवढे श्वास त्यांनी मला मोजून दिलेत ना, त्या अखेरच्या श्वासापर्यंत मी काम करणार. या आपण आता शेवटच्या टप्प्याकडे आलो आहे. तुम्ही खूपच विस्तारानं सांगितलं मला. माझा मुद्दा पुन्हा तिथे येतो जिथं आपण सुरू केलं होतं. आपण सुरू केलं होतं लहान मुलांच्या राष्ट्रनिष्ठेपासून. आता मला असं वाटतं की एकदा एका दाम्पत्यानं किंवा स्त्रीनं प्रूव्ह केलं की ही बाई काम करते सैनिकांसाठी, कारण त्यांनी दाखवलेलं आहे की हा प्लांट हे मी केलं आहे. परत जेव्हा ती बाई नवीन काम करायला येते समाजासमोर, तेव्हा पुन्हा 3 वर्ष 4 वर्ष का लागतात. आपल्या सोसायटीमध्ये पुन्हा राष्ट्रभक्ती फक्त फेसबुकपुरती किंवा वंदे मातरम म्हणण्यापुरतीच आहे. कदाचित माझे प्रयत्न कमी पडत असतील असं मी म्हणते. म्हणजे सोशल मीडिया मी हाताळला, CSR अंडर मी फंड्स घ्यायला लागले. पण मी इथं मी थोडी चुकते, कदाचित समाजाच्या व्यावहारिक दृष्टीने असेल. पण अशा अर्थी मला मी चूक का नाही वाटत, कारण मला CSR फंड्स या तुम्हाला कंपल्सरी केले, तो तेवढा निधी देणं. आणि माझा उद्देश आहे माणसांना जोडून घेणं सगळ्या स्तरातल्या. CSRनी धाडकन मला फंड्स येऊन जातील, पण ती माणसं इमोशनली या कामाशी अटॅच होणार नाहीत, तो रिस्पेक्ट निर्माण होणार नाही. आणि माझं लोकांना हे बांधून घेणं आहे. आज तुम्हाला सांगते, त्या भिक्षेच्या माध्यमातून रिक्षावाले, भाजीवाले, घरात काम करणाऱ्या मावशी, IT वाले, डॉक्टर्स, इंजिनियर्स, समाजातला असा एक स्तर राहिला नाही. या फंड्ससाठी एक मी सांगते ना, यामध्ये पुण्यापेक्षा मला मुंबईकरांचा प्रतिसाद, भेद नाही आहे पण खूप सुंदर आहे. ठाण्यामध्ये माझं जे आहे ना पावन भिक्षेचं आहे
तेव्हा मी त्या कार्यक्रमात मला हा विषय मांडायला बोलवलं होतं. मी त्यांना म्हटलं तुम्ही असं करा, एक 13 ह्या शब्द ह्याच्या कारण त्रयोदशाक्षरी मंत्र हे माझं श्रद्धास्थान आहे. तर म्हटलं 13 फील्डमध्ये प्रत्येकी 13 माणसं बोलवा. मग 13 डॉक्टर, 13 इंजिनियर, 13 वकील, 13 म्हणजे फील्ड्स तुमचा चॉईस आहे. आणि मग तिथे ह्यूज अक्षरशः म्हणजे मला कौतुक वाटलं. 3-3 मजले भरून लोक उपस्थित होती. बाहेर स्क्रीन लावायला लागला होता, कारण मी त्या सगळ्या लोकांसमोर माझ्या खांद्याला झोळी आणि मी भिक्षा मागत होते. एवढ्या सगळ्या लोकांशी समोर मागितली आधी. आणि ती भिक्षा मागितल्यावर माझं एक तत्व आहे, कारण पैसा आला ना की खूप सावध राहायला लागतं, त्यातून कॅश. त्यामुळे माझं असं की व्हिडिओ शूटिंग चालू ठेवा. कारण मी झोळी फिरवते, तू 500 टाकशील आणि तुझं म्हणलास मी 5000 टाकले, तर नंतर माझ्याकडे काय प्रूफ आहे? नाही. तर आयोजकांना माझं सांगणं होतं की हे पूर्ण माझी भिक्षा झाली की झोळी मी आयोजकांच्या हातात देईन, त्या पैशाला मी कधी स्पर्श पण नाही केला. बरोबर. त्यामुळे आयोजकांनी आणि आमच्या संस्थेचे एक असं म्हणून ते पैसे मोजतील, त्या संस्थेच्या नावाने माझ्या संस्थेच्या नावाला चेक येईल, ज्याची मी पावती देऊ शकते आणि त्याचं डिक्लेअर होईल की या ह्याच्यातनं सामाजिक सहभागातनं एवढा निधी जमा झाला आहे, जो या कार्यासाठी वापरला जाईल. त्यामुळे ती शुद्धता कार्यातली जपली गेली. आजपर्यंत मला मिळालेला कोणताही पुरस्कार मी माझ्या स्वतःकडे घेतलेला नाही आहे. तो सगळा मी संस्थेत देते, कारण मला माझ्यासाठी कमवायचंच नाही आहे ना. हे माझं कमवायचं साधन नाही आहे, हा सेवेचा मार्ग आहे. आणि म्हणून तो विश्वास आहे. आज लोक त्यांची 60-75 वास्तुशांता असेल ना की मला बोलवतात की तुम्ही याल का, नाहीतरी आपण घरात येतो, एकत्र खातो पितो, मज्जा करतो. हा विषय सांगा ना जरा, आवडेल लोकांना. हो, मी कुठेही जाते, मी कुठंही जाते, कारण मला माझ्यासाठी काही मागायचंच नाही आहे. आणि मग जी मजा येते, मी जाते तासाभरासाठी आणि 5-6 तास त्याच घरात असते, कारण लोकांना ऐकायला आवडतं, द्यायला आवडतं. आणि मग छोटी छोटी मुलं देतात की आजीला देऊया ना आपण सैनिकांसाठी. खूप झालं, मला तोच तर बदल अपेक्षित आहे. मग मी असाही मुलांना समाजाला आवाहन करते की वाढदिवस हा जी कन्सेप्ट मी म्हणते, मला सतत ह्याच्याविषयी खूप आहे. तर तुमच्या घरात आता मी माझ्या वयाचे की नातवंड आहेत, तुमची वाढदिवस आहे किंवा अगदी तुझा जरी असेल समजा धर, तर असे अनेक सैनिक परिवार प्रत्येक ठिकाणी आहेत. तुम्ही त्यांना ॲज अ गेस्ट म्हणून, आपण अनेक पाहुण्यांना बोलवतो ना, त्यांना बोलवा, त्यांना रिस्पेक्ट द्या, त्यांचा सन्मान करा. त्यांना वाटेल की आज त्या ज्या कोणी ती पत्नी असेल किंवा ते आईवडील असतील, त्या मुलांनी त्यांच्या नवऱ्यांनी राष्ट्रासाठी दिले ना, मग आपल्या सगळ्यांची जबाबदारी त्या कुटुंबासाठी जगणं. फक्त पैशाने असं नाही, तुम्ही त्यांच्यासाठी उभं राहा. आज माझ्या घरामध्ये एकही सण समारंभ माझ्या घरापुरता होत नाही. एकतर ह्या सगळ्या मुली ज्या माझ्या मी मुली मानते, ह्या सगळ्यांना, त्या माझ्या घरी असतात, नाही तर मी त्यांच्या घरी असते. आणि माझ्याबरोबर जे येतात त्या सगळ्यांना मी घेऊन पण जाते की तुम्हाला व्हायचं का माझ्याबरोबर सामील. ओळख कशाला लागते? तो जेव्हा छातीवर गोळी झेलतो तो काय फक्त आपल्या ओळखीच्या 4 लोकांसाठी झेलतो का? हा विचारच बदलला पाहिजे तुमचा की हे आपल्या सगळ्यांसाठी आहे. त्यामुळे नंतरसुद्धा आपल्या सगळ्यांचीही जबाबदारी आहे. आणि लोकांना आवडतं, लोक साथ देतात. आणि त्यामुळे आत्ता रिसेंट एका आजींचा 101वा वाढदिवस होता, आठवले म्हणून पुण्यातलं कुटुंब आहे. तुम्ही द्यायला शिकाणे, अगदी अभिमानाने मी सांगते, आपल्या भारत देशातल्या 2 संघटना अशा आहेत, एक राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि एक भारतीय सैन्य दल, की जिथे जात पात वंश धर्म रिझर्वेशन कॅटेगरी या घाणेरडे विषयच नाही आहेत. तिथं सेवा हा धर्म आहे आणि मानवता ही जाते. तिथे ह्याच्यावरच कामं केली जातात. तर त्या कुटुंबियांनी त्या आजी 101 वर्षाच्या स्वतःच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांना काय इच्छा होती ते डोनेशन दिलं. 4 पिढ्यांनी उपस्थित असलेल्यांनी की हे सेलिब्रेशन राष्ट्रासाठी आहे. मला हाच तर बदल अपेक्षित आहे. आणि ह्या बदलासाठी मी लोकांपर्यंत जाते की हा बदल करा आता जगण्यामध्ये. की वलिमाला काही विवाह समारंभांना जाऊन ते सप्तपदी आपल्याकडे किती सुंदर अर्थ आहे त्याच्यामागे. आणि गुरुजी विधी मंत्र म्हणतात आणि मुलगीन तिच्याकडे थांबा गुरुजी, अरे बापरे, म्हटलं झालं काय? तर ही नवऱ्याला गिफ्ट देते आणि नवरा तिला गिफ्ट देतोय. माझ्यासारखी आईनं कानाखाली मारेल, कानाखाली मारेल माझ्यासारखी आई. आपण आपल्या धर्म रीती परंपरा आणि संस्कृतींना हा उणेपणा आणतो या घाणेरड्या पद्धतीतून. वस्तूंवर आयुष्य तुम्ही जगायला शिकवताय, देवाणघेवाणीवर. इथे संस्कार म्हणून म्हणलं ना, केवळ शाळा नाही, इथं कुटुंब पण जबाबदार आहे, तिथं समाज पण जबाबदार आहे. काय नटता, किती दागिने घालताय, वयाने वाढताय, देताय काय, विचार करा ना. या सगळ्यामध्ये जसं तुम्ही म्हणालात की हळूहळू बदल होतोय, हळूहळू लहान मुलं पण देत आहेत, काही कुटुंब पण जोडले जातात. शेवटचा प्रश्न विचारतो, सिर्फ ही जी फाउंडेशन आहे
आत्ता येत्या काळात आणखी कशावर काम चाललंय, काय निधी हवा आहे का, आपण काय आवाहन करू शकतो या निमित्तानं? नक्की. अजूनही बऱ्याच म्हणजे आता 2 प्लांट मी आत्ता बोलले, पण तिसरा प्लांट मी नुकता आता अरुणाचल तवांगमध्ये पण देऊन आले. म्हणजे 12 कोटींचं काम, एक मध्यमवर्गीय स्त्री, शिक्षिका, एका सैनिकाची पत्नी, समाजाला बरोबर घेऊन आपण ठरवलं ना चांगलं काम करायचं, पारदर्शी पद्धतीने काम केलं, समाजाचा विश्वास एकदा तुम्ही जिंकलात की तो टिकवणं पण तेवढीच जबाबदारी असते. आणि त्या सगळ्यांना आता हा विश्वास आहे. त्यामुळे ही माणसं तर माझ्याबरोबर आहेतच आहेत. तर अजूनही बरीच कामं, पण मी अशा क्षेत्रात काम करते आणि माझे आध्यात्मिक गुरु जे मला समर्थ रामदास स्वामी सांगतात की काम करण्याआधी चर्चा करू नकोस. जे सत्य आहे. आपलं काम पूर्ण आलं की कामाने बोलावं, काम बोलायला की कामाविषयी बोलावं. आपल्याला बोलायची गरजच भासत नाही. त्यामुळे अशा अजून अनेक प्रोजेक्ट्सवर माझी कामं सुरू आहेत की ज्याच्यासाठी मला अजूनही 12-15 कोटी उभे करायचे आहेत. आणि जसं ही कामं आत्ता 12 कोटींची कामं पूर्ण झाली, ती पूर्ण झाल्यावर समाजापुढे येतातच. पण ती होईपर्यंत संरक्षण क्षेत्राचं असल्यामुळे त्याची जाहिरात करू नये. जाहिरात करणं हा माझा उद्देश नाही, मी ती करतही नाही, करणारही नाही. काम बोलेल आपोआप नंतर. आणि ते सुद्धा मी बंधनं पाळते ज्या क्षेत्रामध्ये काम करते. जसं आपण ते कारगिलच्या, तुम्ही लोकेशन काय दाखवता, प्रसिद्धीचा काय प्रश्न येते, तुम्ही गप्प राहा. सैन्य दलाविषयी आपण जितकं कमीत कमी बोलू आणि अधिकाधिक काम करू, त्यांच्या नेतृत्वावर आपण विश्वास ठेवू. तुमचा डीपी बघितला मी, नरेंद्र मोदीजींना भेटला होता, राखी बांधता वाटतं तुम्ही, असा कधी हात हे जे तुम्ही काम करताय ते पोचले का त्यांच्या केंद्रापर्यंत? असावं, त्या अर्थी त्यांनी मला बोलवलं नाही ना. काय झालं होतं? 4 ऑक्टोबरला पहिला प्लांट जेव्हा आमचा देऊन झाला 2019ला, आणि अवघ्या 14 दिवसामध्ये मला नरेंद्र मोदीजींनी, पंतप्रधानांनी मुंबईला बोलवलं होतं BKCला. म्हणजे हे काही मी कुठं त्यांना मेल केली नव्हती किंवा मला भेटायचं असं म्हणायला गेले नव्हते. ज्या अर्थी मी तो प्रसंगच मी खूप ठिकाणी सांगितला, मला खूप छान वाटतं ते शेअर करायला. तो प्लांट पूर्ण करून आम्ही 7-8 ऑक्टोबरला पुण्यात आलेलो होतो. आणि माझ्या फोनवर फोन होता की नमस्ते, आप सुमेधा जी बात कर रहे हो, हम PMO सेक्रेटरीट से बात कर रहे हैं, हमारे पंतप्रधान नरेंद्र मोदी जी आपसे मिलना चाहते हैं. मी फोन बंद केला कारण घाबरले, मी लिटरली घाबरले की म्हणजे मला कशाला तिकडनं फोन येईल ना. मग परत आला की प्लीज आप फोन मत बंद कीजिए. मग मी नवऱ्याकडे दिला, बघ म्हणलं व्हेरीफाय कर, फेक कॉल नाही ना. आणि मग तो जो फॉलोअप ऑन पेपर्स आम्हाला 7 मिनिट्स अपॉइंटमेंट होती, पण आत्ता जसे आपण गप्पा मारतोय अशा आमच्या 30-40 मिनटं मस्त गप्पा म्हणजे कुठेही बापरे आपण पंतप्रधानांशी बोलतोय असा फील नव्हता. इतकं सहज त्यांनी आम्हाला केलं होतं. आणि अगदी म्हणतात ना, आमची पूर्ण कुंडली त्यांच्यापाशी होती. अच्छा. की माझा नवऱ्याने कुठं सेवा, आम्ही जेव्हा आत गेलो, जिथं ज्या ठिकाणी आमची भेट होती तिथं आत आम्ही गेलो. आपण ऑब्व्हियसली नमस्कार असं करतोच. त्यांनी माझ्या मिस्टरांना असं खांद्याला धरून वर केलं आणि म्हणले, नहीं आपको किसी के सामने झुकने की ज़रूरत नहीं, आपने राष्ट्र के लिए इतना बड़ा जो काम किया है. आणि मला काय वाटतं की ह्या व्यक्तिमत्वांमधून आपण काय शिकावं, की तुझ्याकडे अमुक एक चांगलं आहे ना, जस्ट मी तुला ॲप्रिशिएट करावं, काय माझं नुकसान नाही होत, त्या माणसाला बळ मिळतं. एवढं मोठं नेतृत्व आहे, त्यांच्या ॲप्रिसिएशनने काही मला काही फार नाही, पण एक पाठीवर थाप मिळाली, बरोबर, आणखीन कामाला प्रेरणा मिळाली. आणि दुसऱ्याला ॲप्रिशिएट करणं हा त्यांच्या मनाचा मोठेपणा. मग सगळी माहिती, काम कसं केलं, लोकांना विश्वास कसा दिलात, पैसे कसे उभारलेत, त्याचं अकाउंटिंग कसं ठेवलं, त्याचा आउटपुट काय, याचा मेंटेनन्स काय, सगळं विचारलं. सगळं किती वर्ष माझ्या मिस्टरांना विचारलं की एअरफोर्सच्या माध्यमातून तुम्ही राष्ट्राची किती वर्ष सेवा केली. मग सगळ्या गप्पा झाल्या. आणि कुठेही आता असं घड्याळाकडे बघून वगैरे नाही, निवांत गप्पा. म्हणजे आम्हाला की बापरे 7 मिनिटाचे आपण किती वेळ बसलो कळलंच नाही. आणि मग निघताना म्हणले, अच्छा अभि आपका बेटा कहाँ पे पोस्टेड आहे. म्हणजे आम्हाला एकच मुलगा आहे आणि तोही आर्मीमध्ये आहे. तो कुठे आहे आता? मी पोस्टिंग नाही सांगत. अच्छा, हां, बरं. मी त्याची चर्चा नाही करू, आम्ही पण विचारत नाही. बरं. पण अशी इथपर्यंत त्यांनी माहिती घेणं हे कौतुकास्पद होतं. नाही तर मी बघत होते की त्यांची रॅली होती, हजारोंचा समुदाय बाहेर होता. तुम्ही हे सगळं करत होता ना, भिक्षा मागणे वगैरे, तुम्ही मुलाची रिॲक्शन काय होती? त्याला पटत होतं सगळं? मुलाचं तर आणखीनच विनोद होतं, त्याला माहितीच नव्हतं आम्ही काय उद्योग करतोय. जेव्हा ते त्यांच्या तिकडच्या मीडियावर ते आलं ना, तो असा चिडला होता ना. त्यांनी कुठं त्या रेंजमध्ये, तेव्हा तिकडंच जम्मू काश्मीरला पोस्टिंग होतं त्याचं, कुठं आला होता तेव्हा, अगं आई तुम्ही काय भारी आहात, तुम्हाला सांगता येत नाही का काय, म्हणजे काय तुमचं चाललेलं असतं तिकडे. पण तो वर्षातनं एकदा येणार. आम्ही त्याशी चर्चा, काहीतरी आई बाबा आपले काम करतात एवढं त्याला माहिती होतं.
पण हे असं मोदीजी भेटले आणि ते नंतर तिकडे सोशल मीडियावर तिकडे त्यांच्याचकडनं गेलं ना, तेव्हा मग एक प्राऊड फिलिंग तर त्याला आहेच आहे. एक शेवटचा प्रश्न, आता जर मदत मला करायची असेल सिर्फसाठी तर मी काय करायला पाहिजे? जसं मी म्हटलं, वेगवेगळ्या ऑकेजननी तुम्ही आर्थिक योगदान देऊ शकता. त्याच्यासाठी आमचा QR कोड मी देईन. आमचे नंबर्स आहेत, फोन नंबर, त्याच्यावरनं माहिती, किंवा आमची साईट आहे sirf.org.in, त्याच्यावर सगळी माहिती आहे. आमच्या QR कोड डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ही सगळी माहिती मी देतो. आणि चेकनी पण देऊ शकता. SIRF नावाने सेनापती बापट रोडला ऑफिस आहे, त्याचा पत्ताही साईटवर आहे सगळा. ही साईटचं पण आपण देऊ डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. तुम्ही जरूर याच्यामध्ये सहभागी व्हा असं मला वाटतं. खूप मोठं काम चालू आहे आणि या निमित्तानं, या स्वातंत्र्य दिनानिमित्तानं मला हेच हवं होतं की एका महिलेच्या मनात किंवा एका दाम्पत्याच्या मनात एखादी गोष्ट आली तर त्याचं काय होऊ शकतं, हे खूपच म्हणजे तुमच्या सगळ्या कामाला, तुमच्या कामगिरीला नमन आहे, सलाम आहे. मला खात्री आहे की हा टक्का वाढेल आणि हळूहळू वाढदिवस, लग्न समारंभ आणि असे जे काही कौतुक सोहळे होतात त्याचा खर्च हा सगळा इथे येऊन ते जरा लिमिटेड व्हावं. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा ताई. तुमचं खूप खूप कौतुक. तुम्हाला खूप बळ मिळो. मित्रमणेमध्ये आवर्जून वेळ देऊन आलात याबद्दल आम्ही कृतज्ञ आहोत. आणि मित्रमणेच्या निमित्तानं जी मदत करता येईल ते आम्ही करू. वारंवार आम्ही हे आवाहन करत राहू आणि तुम्हाला जास्तीत जास्त सपोर्ट कसा करता येईल हे आम्ही पाहू. तुम्ही आम्हाला हक्कानं सांगा, आम्ही काय करू शकत असू तर आम्ही तेही करू त्या पद्धतीनं. एक ह्याच्यातनं सांगते, आता सपोर्ट म्हणलास म्हणून समाज खूप चांगला आहे म्हणून मला निगेटिव्ह गोष्टी नाही दिसत, हे चांगले. आत्तासुद्धा मी काम करताना, मी पुण्यात राहून काम करते, पण माझी सगळी आर्थिक बाजू सांभाळणारी जी माणसं आहेत ना ह्या कामाची, ते सगळे मुंबई ठाण्याचे आहेत. मी त्या लोकांची नावं जरूर घेऊ इच्छिते, कारण काय होतं ना की पडद्याच्या समोर येऊन बोलणारा दिसतो, पण मागचे जे आहेत, माझी सखी सचिवच म्हणते मी तिला, संस्थेची सेक्रेटरी अनुराधा कोटी भास्कर आहे. एक मंजिरी जोशी म्हणून, तिचं कौतुक मी कायम का करते, ती संस्थेवर नाही आहे, आमच्या कुठेही एक ट्रस्टवर नाही आहे, पण हा असा माझा कुठे व्हिडिओ ऐकून की मला करायचं आहे आणि या भावनेनी काम करायला आवडेल अशी आहे. आमचे CA मार्गदर्शक सल्लागार विनोद करंदीकर, कल्पना राईलकर, हे सगळे मुंबई, सुजाता संत, संगीता उपासनी, तिच्यामुळेच मला यांच्यापर्यंत पोहोचता आलं आणि तिनं आग्रहानं यांना इथं आणलं, नाही यांना वेळ नव्हता. येस. आणि मुंबईत नाही माणसं, म्हणजे मुंबई माझं दुसरं घर आहे, इतकी त्या माणसांचा सुंदर सपोर्ट आहे मला. आणि ही सगळी माणसं बरोबर उभी आहेत म्हणून मी काम करू शकते. आणि यातलं कुणीही माझ्याकडे कशाचा मोबदला अपेक्षित पण ठेवत नाही, उलट माझ्यासाठी कायम उभी असतात, आपलं काम मानून करतात, आणि हे या कामाचं सगळ्यात मोठं यश आहे असं मला वाटतं. वा, तुम्हाला खूप शुभेच्छा आणि खूप बळ. हा एपिसोड कसा वाटला मला जरूर सांगा आणि इतरांनाही पाठवा, इतरांनाही कळू देत या बाईंचं काम. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मदत करा आणि ही हक्कानं मागितलेली मदत आहे. मला खात्री आहे की तुम्ही ती जरूर कराल. पुढचा प्लॅन किंवा पुढचं काम जे काही त्या माऊलीला करायचं आहे त्याला 4-4 वर्ष वाट बघायला लागू नये. मला असं वाटतं त्याची 2 वर्ष झाली तरी हे यश आहे असं मला वाटतं. खूप शुभेच्छा, भले ते घडो. थँक्यू मॅडम. तुला पण धन्यवाद, हे काम पोचवायला हे छान माध्यम मला उपलब्ध करून दिलंस. थँक्यू सो मच. वंदे मातरम. वंदे मातरम.